चॅप्टर आहे ना, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तो महत्वाचा चॅप्टर आहे. तुम्हाला बरेच क्वेश्चनचे आन्सर्स जर हा चॅप्टर प्रॉपरली झाला असेल तर येतील. ऑलमोस्ट एक प्रकारची समरी आहे ती सगळ्या पुढच्या सगळ्या चॅप्टर्सची. सो त्यामुळे याच्यावरती होल्ड पाहिजे. खास करून या चॅप्टरच्या एंडला जे चार्ट्स दिलेले आहेत, एंडला जे काही तुमच्या टेबल्स दिलेले आहेत या चॅप्टरच्या एंडला, ते सगळे प्रॉपरली काय करायला असायला पाहिजे, पाठच असायला पाहिजेत आपल्याला. मग तो शेड्यूल्सचा असेल, इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा असेल, सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कुठून आपण बोरो केलंय त्याच्या रिलेटेड असेल, हे सगळं काय करायला असायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे. ठीक आहे, आपण आधी ते बघूया की कुठल्या कुठल्या ह्याच्यातून तुम्ही कुठले कुठले प्रश्न बरोबर आले, कशावरती फोकस असायला पाहिजे होता. पण त्याच्याकडे जाण्याच्या आधी एक युपीएससीचे काही क्वेश्चन्स आपल्याला पाहिजे. हा 2024 युपीएससीचा पेपर आहे. ठीक आहे, आपल्याला डेली बेसिसवरती 5 क्वेश्चन्स बघायचे जे आपण सिच्युएशनल अवेअरनेसच्या बेसिसवरती सॉल्व्ह करू शकलो असतो. 25चा आपण आता घेणार नाही कारण आपल्याकडे त्याचे आन्सर की नाही. ओके, सो त्याच्या बाबतीमध्ये की आपण म्हणू की आन्सर असं काही नाही. युपीएससीच्या बाबतीमध्ये ते बदलू शकतं. स्टील काही वेळानंतर आपण 25चा बघू, पण आधी 24 वरती आपण फोकस ठेवणार आहोत. सो क्वेश्चन बघण्याची आपल्याला फक्त काय करायचे, आता सवय लावायची आहे की काही प्रश्न तरी ऍटलिस्ट आपल्याला अटेम्प्ट करता येत आहेत का, समजता आहेत का, याचा विचार करायचा आहे. सो रीड दिस क्वेश्चन नंबर 17. 17 नंबरचा क्वेश्चन रीड करायचा आहे. विथ रेफरन्स टू perfluoroalkyl and polyfluoroalkyl substances PFAS that are used in making many consumer products, consider the following statement. ओके, आता हे वाचतानाच एक गोष्ट डोक्यामध्ये फिक्स घ्या की ना, प्रत्येक ठिकाणी बरोबरच वाचलं पाहिजे असं काही हे नसतं. आपल्याला ती सवय लागली असते की ते प्रॉपर प्रोनाउन्सिएशन झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. परीक्षेमध्ये काय व्हायला पाहिजे, ही जी गोष्ट आहे ना ती पटकन स्कॅन करून पुढे जायला पाहिजे. इथं कुठला सबस्टन्स दिलाय, त्याच्या नावाशी काही संबंध आहे का पुढचा, हे जर असेल तर आपण ह्या नावावरती पुन्हा येऊ. पण हे का पटकन काय करायला पाहिजे, स्कॅन करायला पाहिजे. जर तुम्ही विचारलं परफ्लोरोअल्काइल, प्लॉरिफ्लोरोअल्काइल आणि ते वाचताना माझा टाइम घालवते, काही सेकंद पण काय करतात, मॅटर करतात. सो आपल्याला काय लक्षात आलंय की काही सबस्टन्स आहे आणि काहीतरी केमिकल नाव दिसतोय, याच्या पलीकडे त्याचं काही घेणं देणं आपल्याला नाही. दॅट आर यूज इन मेकिंग मेनी कन्झ्युमर प्रोडक्ट्स. सो हा जो काही सबस्टन्स आहे तो कशासाठी वापरला जातो, कन्झ्युमर प्रोडक्ट्स म्हणजे जे गोष्टी आपण कन्झ्युम करतो अशा गोष्टींसाठी वापरला जातो. करेक्ट स्टेटमेंट विचारलेले आहेत, यातलं कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. सी द पॉसिबिलिटीज ऑल 3 माइट बी करेक्ट. आपल्याला लगेच ते पण बघायचंय, म्हणजे की फक्त 2च बरोबर आहेत का 3 पैकी, की एकच बरोबर आहे का 3 पैकी, हे पण समजलं पाहिजे. सो इफ पॉसिबिलिटीज ऑल 3 माइट बी करेक्ट, सो त्या दृष्टीने पण आपल्याला बघायचंय. समजा इथे असं असतं ना की हा ऑप्शन नसता आणि दुसराच काहीतरी कॉम्बिनेशन असतं, मी म्हटलं की नन ऑफ द अबोव, तर आपल्याला या 3 पैकी फक्त एक चुकीचा ऑप्शन शोधायचा होता. म्हणजे एक प्रकारे ऑड मॅन आउट सारखा ऑप्शन शोधायचा होता, कारण गणित बदलले. सो आधी काय बघायला पाहिजे, काय पॉसिबिलिटी आहे, ऑल ऑफ द अबोवची एक पॉसिबिलिटी आहे का. ओके, सो PFAS आर फाउंड टू बी वाइड स्प्रेड इन अ ड्रिंकिंग वॉटर, फूड अँड फूड पॅकेजिंग मटेरियल. दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट. PFAS आर नॉट इझिली डिग्रेडेड इन द इन्व्हायरमेंट. ओके, persistent exposure to PFAS can lead to bioaccumulation in animal bodies. Now, task in front of you is to not go to the what is the answer. Okay, सी तुम्हाला जेव्हा परीक्षेमध्ये पण तुमचा एखादा प्रश्न बरोबर येईल ना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही की तुमचा प्रश्न बरोबर आला. माझा प्रश्न असेल वाय, व्हॉट इज युअर थॉट प्रोसेस इन दॅट कंटेक्स्ट. म्हणजे बऱ्याचदा ना आपल्याला प्रश्न बरोबर येतो, पण का आला याचं रिझनिंग सांगता येत नाही. ते नाही करायचं आपल्याला. म्हणजे बऱ्याच लोकांना काय करतं, टेस्ट सिरीज मध्ये 100, 110, 120 मार्क येतात, पण मग ते प्रिलिम मध्ये युपीएससीच्या दिसत नाहीत. तसं जर अवॉइड करायचं असेल तर त्याच्या मागची थॉट प्रोसेस कळली पाहिजे. प्रॉपर मेथोडॉलॉजीने गेलो तर ते एरर कमी होतात. बघा, आपण जे काही बोलणार आहोत किंवा जे काही बघणार आहोत त्याने तुम्हाला 100% ॲक्युरसी येणार नाही, अँड दॅट इज नॉट बेसिकली प्रॅक्टिकली पॉसिबल इन द केस ऑफ प्रिलिम. ओके, बट मिनिमाइज करू शकतो आपण आपल्या एरर्सला. ठीक आहे,
त्या केसमध्ये द स्टेप इज डोंट गो फॉर आन्सर, बट इन दिस थ्री स्टेटमेंट टेल मी वन स्टेटमेंट that might be absolutely correct or that might be absolutely incorrect. So pick one statement जे एकदमच चुकीचं आहे किंवा एकदमच बरोबर आहे. क्लिअर कळलाय टास्क तुम्हाला? सो प्रॉपरली रीड करा. कोणतं असं स्टेटमेंट वाटतंय जे तुम्हाला असं वाटतं की मी इन्क्लूड करायला पाहिजे, किंवा कोणतं असं स्टेटमेंट जे मी एक्सक्लूड करायला पाहिजे? इन्क्लूड म्हणजे ते करेक्ट आहे, एक्सक्लूड म्हणजे इनकरेक्ट आहे. फर्स्ट स्टेटमेंट इन्क्लूड करायला पाहिजे. फर्स्ट स्टेटमेंट इन्क्लूड करायला पाहिजे. का बरं? कारण तिथे म्हणजे वाईड स्प्रेड प्रोडक्ट्स मध्ये यूज केला जातो आणि वरती पण दिलेले मेनी कंझ्युमर प्रोडक्ट्स. ठीक आहे, सगळ्यांना वाटतं की पहिला यायला पाहिजे. दिसतंय का तुला आकांक्षा तिथून? दिसतंय ना नक्की? इकडे जागा नाही तर पुढे. ओके. फाउंड टू बी वाईड स्प्रेड इन ड्रिंकिंग वॉटर, फूड पॅकेजिंग मटेरियल. आणि इथं काय म्हणताय? मेनी कंझ्युमर प्रोडक्ट. सी, जर तुम्हाला प्रिलिम मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत, एरर मिनिमाइज करायचे आहेत, तुम्हाला काय माहिती आहे याच्यापेक्षा तिथे काय दिलेलं आहे याला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. आले लक्षात? तिथे काय दिलंय ती गोष्ट मेनी कंझ्युमर प्रोडक्ट मध्ये दिसते, बरोबर? म्हणून मी म्हणतो की जीएसचा पेपर पण कॉम्प्रिहेन्शनचा पेपर असतो. दुसरं ते म्हणतात की वाईड स्प्रेड दिसतं ड्रिंकिंग वॉटर, फूड पॅकेजिंग. आहे का लॉजिकल कनेक्शन? सो दिस माइट बी करेक्ट स्टेटमेंट, राईट? सो इफ आय इन्क्लूड दॅट, एक ऑप्शन इलिमिनेट होते. परत एकदा जर ते वाटत असेल तर लगेच काय करायचं? इलिमिनेट करून घ्यायचं. आता यातलं कोणतं प्रॉब्लेमॅटिक वाटतंय का? अजून कोणतं स्टेटमेंट वाटतं की जे इन्क्लूड करायला पाहिजे किंवा एक्सक्लूड करायला पाहिजे? सेकंड वालं इझिली डिग्रेडेड आणि कन्झ्युम अशा दोघांमध्ये रिलेशन बसत नाही. नॉट इझिली डिग्रेडेड. सेकंड वालं वाय? नॉट इझिली डिग्रेडेड. मग तुम्हाला काय वाटतं इझिली डिग्रेड होत असेल? ज्यावेळेस ते वाईड कन्झ्युम व्हायला लागलं, सो ते जास्त की वाईडली कन्झ्युम होतं याचा अर्थ ते डिग्रेडेबल असेल असं कसं काय? म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातंय म्हणून का वापरलं जातंय? कारण ते डिग्रेडेड. असं थोडीच आहे. आपण पण प्लास्टिक वापरतो, आपल्या कन्व्हिनियन्स साठी वापरतो, त्याचा नेचरचा वगैरे काही संबंध बघतो का? ड्रिंकिंग वॉटर. शिवम काय? थर्ड स्टेटमेंट, पर्सिस्टंट एक्सपोजर टू PFAS कॅन लीड टू बायोअक्युमुलेशन इन ॲनिमल बॉडीज. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? याचा प्रॉब्लेम वाटतोय का तुला ॲनिमल बॉडीचा? का वाटतोय? मृगजक काय? सर, थर्ड वाला करेक्ट वाटतंय कारण की ते कंझ्युम केलं जातं आणि ते बायोअक्युमुलेशनचा पण बोलतो ना, ते मे बी पॉसिबल असतं. ओके, बर. दुसरं सर चुकीचं वाटतंय कारण की जर ते डिग्रेडेड लवकर होत नसेल तर त्याच्यावरती बॅन वगैरे आणला असतं. मग मेनी कंझ्युमर. वा, मग इंडियामध्ये तर सगळंच बॅन व्हायला पाहिजे होतं. जे दुसऱ्या देशामध्ये गोळ्या बॅन आहेत ते आपण स्वतः जाऊन मेडिकल वाल्याला मागून घेऊन येतो. क्रोसिन वगैरे सारख्या गोळ्या बॅन आहेत बाहेर. आपण असं म्हणजे चणेपुटाने घेण्यासारखे गोळ्या घेतो त्या. तर हे काही लॉजिक रिझनिंग नाही की ते बॅन असेल. फूड पॅकेजिंग दिलेलं आहे ना, फूडमध्ये पण म्हटलंय. पॅकेजिंग मध्ये मग डिग्रेड म्हणजे प्लास्टिकचे असेल मग ते डिग्रेड होणार नाही असं पण. म्हणजे फूड पॅकेजिंग मध्ये वापरता याचा अर्थ ते डिग्रेड होत नसेल, हां. इझिली डिग्रेड होत नसेल. कारण ते पॅकेजिंग प्लास्टिक मध्ये वगैरे होतं. अजून कोणाला काय विचार करायचा वाटतं? ते थर्ड स्टेटमेंटवरून आपण सेकंड स्टेटमेंट हे करू शकतो. म्हणजे थर्ड वरून सेकंड काय करू शकतो? बरोबर घेऊ शकतो. ओके. म्हणजे थर्ड मध्ये असं दिलं की कॅन लीड टू बायोअक्युमुलेशन. म्हणजे जर बायोअक्युमुलेट होत असेल तर ते इझिली डिग्रेड नसेल. ओके. जर थर्ड ते बायोअक्युमुलेट होत असेल तर कदाचित इझिली अक्युमुलेट होत नसेल. हे पण एक इंटरकनेक्शन आहे, लॉजिकल थॉट प्रोसेस आहे. अजून काय विचार करतायत? सर, थर्ड बरोबर वाटतं. थर्ड बरोबर वाटतं. ओके, का? कारण सर आपण सतत एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हे जे सगळे विचार घेतोय ना त्याच्यावरून आपल्याला लक्षात यायचं की मोस्ट प्रोबॅबली लॉजिकल थॉट प्रोसेस कोणता असतो. म्हणजे मी काहीतरी विचार, आपण काय करतो ते लॉजिकल शब्दाला माझ्या कंटेक्स्ट मध्ये ते बरोबर आलं की मग लॉजिकल
असं नसतं. म्हणजे माझी पॉसिबिलिटी मार्क्स ते क्वेश्चन बरोबर येण्याची कशी इन्क्रीज करता येईल याचा विचार व्हायला पाहिजे. काय विचार आहे? थर्ड का बरोबर वाटतं? सर कुठलीही गोष्ट एक्सेसिव्ह मध्ये झाली की ते अॅक्युमुलेट होत जाते. तर मग आपण जर हे पण म्हणजे जास्त घेतलं तर मग ते बाय ओके. अजून काय विचार करताय तुम्ही? अजून काही आहे का थॉट प्रोसेस की ज्याच्यामुळे हे बरोबर किंवा चूक होऊ शकतं? मी तुमच्या इतका हुशार नाही, माझ्यासारखा विचार करून बघा, एकदम सामान्य माणसासारखा कॉमन सेन्सनी विचार करून बघा की का बरं थर्ड स्टेटमेंटमध्ये कॅन लीड टू लाईक सो ती पॉसिबिलिटी असू शकते म्हणजे कॅन थर्ड स्टेटमेंटमध्ये. ओके ते करेक्ट असू शकते त्याच्यामध्ये. ओके. याचा टोन पण बघा, अपार्ट फ्रॉम व्हॉट यू आर सेइंग कन्सेप्च्युअल बायोकम्युलेशन होऊ शकतं. याचा टोन पण काय? परसिस्टंट एक्सपोजर, सतत त्याचा एक्सपोजर. आणि ते पण दिले असं नाही मियर एक्सपोजर, परसिस्टंट एक्सपोजर, सतत त्याला आपण एक्सपोज राहिलो. persistent exposure to PFAS can lead to bioaccumulation in animal bodies. So again the tone is a bit soft. एक्झामिनरने खूप असं एक्स्ट्रीम स्टेटमेंट त्याच्यामध्ये काही दिलेलं नाही. सो मोस्ट प्रोबॅबली थर्ड इज ऑल्सो राईट. नाव वी हॅव टू फोकस ऑन द सेकंड स्टेटमेंट, व्हॉट वी कॅन थिंक. सर मला तिन्ही स्टेटमेंट बरोबर वाटतात, कारण सेकंड आणि थर्ड हे एका कोरिलेशन मध्ये आहे. आणि फर्स्ट स्टेटमेंट का बरोबर आहे, कारण त्याच्यामुळेच ते न्यूज मध्ये असेल म्हणून ते विचारलं सर. सेकंड स्टेटमेंट बद्दल हा, कारण बायोकम्युलेशन जेव्हा होतं जेव्हा डिग्रेड होत नाही. एक्झॅक्टली. दिस इज द सिम्पल थॉट प्रोसेस जी मला पाहिजे होती. जर ते इझिली बायोडिग्रेड होत असेल तर आपल्याला इन्व्हायरमेंट आणि कन्झर्वेशनचा प्रश्न आहे ना, त्यात कशाला विचारतील? सी, इट इज अ थ्रेट, इट इज अ इश्यू, त्यामुळे ते विचारलं जात आहे. आले लक्षात? तुम्ही जो विचार करत होता ना, ते एक्झॅक्ट रिव्हर्स विचार करा. तो प्रॉब्लेम आहे म्हणून तर विचारला गेलाय ना. एकदा ना त्यांनी एक स्पीसीजचं नाव दिलं होतं आणि ते म्हटलं ते रिसेंटली इन न्यूज. वाय? त्यांनी दिलं होतं कॉस्मेटिक प्रोडक्ट, इन्व्हायरमेंटल थ्रेट. तर आपल्याला सिलेबस काय आहे? इन्व्हायरमेंट आहे ना, याचा अर्थ ते इन्व्हायरमेंटली प्रॉब्लेमॅटिक असणार आहे. सिम्पल त्याचा विचार करा. नॉट इझिली डिग्रेडेड इन द इन्व्हायरमेंट, दॅट्स वाय इट इज इन द न्यूज. सी, आता एक्झामिनर काय करू शकला असता? हा इझिली कट करू शकला असता. PFAS आर नॉट डिग्रेडेड इन द इन्व्हायरमेंट. पण त्यांनी काय केलंय? स्टेटमेंटला हे केलंय, म्हणजे इझिली डिग्रेड होत नाही. असं नाही की डिग्रेडच होणार नाही, ते इझिली डिग्रेड होत नाही. आणि म्हणून दॅट्स वाय इट इज अ कन्सर्न. त्याच्या नावात पण बघा, काही नॅचरल एलिमेंट वाटतायत का? काय वाटतायत? केमिकल सबस्टन्सेस डायरेक्टली यूज वाटतायत ना. सो डिग्रेड करणं काय असणार आहे? प्रॉब्लेमॅटिक असणार आहे. गो फॉर 1, 2, 3. ओके. आता ही थॉट प्रोसेस जशी करत जाल तुम्ही तशी एक्झाम मध्ये काय होईल? फास्ट होईल. आता आपण काय बघतोय? प्रॉपर वेनी कसं जायचं त्याच्या. आले लक्षात? एका लेवलला तुम्ही याल की फक्त प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की देर इज इंटरकनेक्शन ह्या सगळ्यांमध्ये, आणि म्हणून हे बरोबर आहे. सो मियरली कॅन दिलंय म्हणून आपण गेलेलो नाही की ऑल ऑफ द अबव. त्यामध्ये लॉजिकली दिसतंय ते कनेक्शन आहे प्रश्नाशी म्हणून. ठीक आहे. तो पहिला प्रश्न 2024चा जो आपल्याला लॉजिकल इलिमिनेशन किंवा सिच्युएशनल अवेअरनेस बेस सॉल्व्ह करता आला असता. क्लिअर? या प्रश्नात काही डाऊट आहे कोणाला? क्वेश्चन नंबर 22. सांगा उत्तर. Statement 1, Statement 2, which of the following is correct in respect of the above statement? तुम्ही आता जे सांगितलं लॉजिक त्याप्रमाणे स्टेटमेंट 1 तर करेक्ट असेल, कारण की बारवरचा क्वेश्चन आहे. अगेन लक्षात येते का? एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली, तर प्रश्न का विचारला? Many chewing gums contain plastic as a gum base. Many chewing gums found in the market are considered a source of environmental pollution. आता परत मुलांनी त्यावेळेला आचाट बुद्धीचा किचकट प्रयोग करून काहीतरी विचार केला एक्झाम हॉलमध्ये. मग जर ह्याच्यामध्ये च्युइंग गम मध्ये प्लॅस्टिक असेल, मग आम्ही खातो कशी? अरे आपण काय खातोय आपल्यालाच माहिती नाही. काही नाही, म्हणजे तुम्हाला जरी विचारलं आहे काय लक्षात, म्हणून तो इश्यू आहे ना, म्हणून तो प्रश्न विचारलाय वाय. त्यामुळे पहिली गोष्ट की ज्या वेळेला तुम्ही प्रश्नांना ऍड्रेस करताय त्यावेळेला काय करा?
हा प्रश्न का विचारला जातोय हे अंडरस्टँड करा. सो मेनी च्युइंगम्स, पुन्हा एकदा बघा, एक्स्ट्रीम आहे का स्टेटमेंट? बऱ्याच च्युइंगम मध्ये आहे. मेनी च्युइंगम्स फाउंड इन द मार्केट आर कन्सिडर्ड सोर्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मेनी च्युइंगम कंटेनर्स प्लास्टिक एज अ गम बेस. ओके, ज्या वेळेला स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 टाईप प्रश्न असतील त्यावेळेला एक गोष्ट करायची, इथं मध्ये ऍड करायचं बिकॉज. ओके, आणि दोन्ही स्टेटमेंट एकत्र वाचायची. मेनी च्युइंगम्स फाउंड इन द मार्केट आर कन्सिडर्ड अ सोर्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन बिकॉज मेनी च्युइंगम कंटेन्स अ प्लास्टिक एज अ गम बेस. इज देअर अ लॉजिकल कनेक्शन बिटवीन दोज टू स्टेटमेंट्स? हा बिकॉज नंतरचं हे पट्टय का दोन्ही मधलं? व्हॉट शुड बी आन्सर? बरोबर. नाउ सॉल्व दिस क्वेश्चन. 24 वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन. तुम्ही म्हणाल अभ्यास करून आम्ही टॉयलेट ऑर्गनायझेशनचा अभ्यास करू, तर मग आपल्याला एक 50 वर्षाचा विचार करावा लागेल युपीएससी पास होण्यासाठीचा. बरोबर. इथं युनायटेड नेशन होत नाही. याचं सांगा उत्तर. वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन पुन्हा एकदा काय विचारलंय? करेक्ट. पॉसिबिलिटी आहे का तिन्ही स्टेटमेंट करेक्टची? नो. सो दॅट्स वाय ऍटलीस्ट वन इज इनकरेक्ट. ओके, इट इज वन ऑफ द एजन्सीज ऑफ युनायटेड नेशन्स. World Toilet Summit, World Toilet Day, World Toilet College are the initiatives of this organization to inspire action to tackle the global sanitation crisis. The main focus of its function is to grant funds to the least developed countries and developing countries to achieve the end of open defecation. हे बरोबर वाटतं. का बरोबर वाटतंय? कारण प्रॉब्लेम तसं डेव्हलपिंग कंट्रीज आणि डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये जास्त आहे. शांत चित्ताने वाचा, सेकंड आणि थर्ड मध्ये गांभीर्याने बघा. स्टेटमेंट Second- 1 रॉंग वाटतं. सेकंड मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क दिसतं, फंडिंगच्या बाबतीत कुठंच बोललो नाही, आणि थर्ड मध्ये फंडिंगच्या बाबतीत बोललो. बर, कोणतं चुकीचं वाटतं तुला? सेकंड वाला थर्ड वाला चुकीचं वाटतंय? सेकंड वाला बरोबर वाटतं, थर्डच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन. मला परत एकदा, विच इज द स्टेटमेंट दॅट शुड बी एक्सक्लुडेड फर्स्ट? फर्स्ट, राईट. युनायटेड नेशनचे ऑर्गनायझेशन मोस्टली आपल्याला न्यूजमध्ये असतात, आणि आपण जेव्हा सिच्युएशनल लॉजिकल इलिमिनेशनच्या टेक्निक बघू, अ लेसर नोन इनिशिएटिव्ह इज बॅक्ड बाय अ वेल नोन ऑर्गनायझेशन इज युजली इनकरेक्ट. ओके, तितका असतं तर आपल्याला कदाचित तो आपल्या न्यूजमध्ये आला असता. सो इट इज रॉंग. शेवटचं काय दिलंय त्याने ऑप्शन? सो जस्ट फर्स्ट एकच काय होतोय आपला इलिमिनेट होतोय. त्याच्यानंतर आता या 2 मध्ये तुम्हाला डिसाइड करायचं आहे की 2 ओनली 3 ओनली कडे जायचं की 2 and 3 कडे जायचं. आणि ज्या वेळेला तुम्ही विचार करताय त्यावेळेला आपण आता पण बघितलं आधीच्या प्रश्नांमध्ये, त्या स्टेटमेंट्स मध्ये कनेक्शन्स असतात, राईट. या 2 स्टेटमेंटचा एकत्र विचार करा. दुसरं स्टेटमेंट तिसरं स्टेटमेंट यात कॉन्ट्राडिक्शन आहे का? दुसरं स्टेटमेंट तिसरं स्टेटमेंट एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे का? एकमेकांना ते काय करतायत, पूरक आहेत का, याचा विचार करा. सेकंड स्टेटमेंट मध्ये वर्ल्ड बद्दल बोलत आहे, आणि इथे फक्त लिस्ट डेव्हलप आणि डेव्हलपिंग नेशन म्हणजे डिस्क्रिमिनेटरी आहे. परत एकदा काय म्हणतायत? सेकंड स्टेटमेंट मध्ये वर्ल्ड बद्दल बोलत आहे तुमच्यावर. वर्ल्ड टॉयलेट समिट. ओके, आणि इथे फक्त म्हणजे लिस्ट डेव्हलप आणि नाही, पण मग मी असं म्हणेन की डेव्हलप कंट्रीजला यासाठी फंडची गरज आहे का? डेव्हलपिंग कंट्रीजला जास्त आहे ना, तर असायला पाहिजे ना. तो जो मेन फोकस आहे फंड्स ग्रँट करायचं, पण मेन फोकस वरच्या स्टेटमेंटमध्ये कसं वर्ल्ड समिट आहे, वर्ल्ड डे अवेअरनेस बद्दल जास्त वाटते असं थोडं. मेन फोकस एक्झॅक्टली. रॉंग असू शकतो. सो बघा, हे इनिशिएटिव्ह काय आहे? वर्ल्ड टॉयलेट समिट, वर्ल्ड टॉयलेट डे, वर्ल्ड टॉयलेट कॉलेज आर द इनिशिएटिव्ह ऑफ दिस ऑर्गनायझेशन टू इन्स्पायर ऍक्शन टू टॅकल द ग्लोबल सॅनिटेशन क्रायसिस. ओके, सो इथे जास्त कशाबद्दल बोलतायत ते? अवेअरनेस. इथे बघा, परत एकदा एक्झामिनरने काय केलंय बघा, इट्स वन ऑफ द फंक्शन असं दिलंय का? इट्स मेन फोकस ऑफ इट्स फंक्शन इज टू ग्रांट द फंड्स. ओके,
जर हे मेन फंक्शन आहे पैसा देणं, तर ते इथं कुठं जायला पाहिजे होतं, रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं, पण ते होत नाही. याचा अर्थ थर्ड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. स्टेटमेंट 2 इज करेक्ट. आता हे पण आपण बघणार आहे त्या लॉजिकल इलिमिनेशनच्या याच्यामध्ये, जिथं फंडिंग फायनान्सचा मुद्दा येतो तिथं थोडंसं कॉशियस व्हायचं. आश्वासनं सहज देता येतात, पैसा देणं अवघड असतं. एवढं सिंपल. तो चतुर म्हणतो ना, दन होता सबके पास है पर देता कोई नाही, तसंच आहे ते. मेन फंक्शन जर फंडिंगचं असतं, पैसा देण्याचं असतं, तर ते इथं दिसलं असतं, रिफ्लेक्ट झालं असतं. इथं थोडंसं काय वाटतंय, अशी ऑर्गनायझेशन आहे जी काय करते, अवेअरनेस रिलेटेड काम करते. ओके, अगेन अ क्लासिकल केस ऑफ अ सिच्युएशनल अवेअरनेस बेस्ड क्वेश्चन, जे तुम्ही अभ्यासाच्या बेसिसवरती तिथपर्यंत जाणार नाही. तिसरा प्रश्न, ठीक आहे, जो सोडवता आला असता. थर्ड ऑप्शनमध्ये वर्ल्ड बँकला पण यूज केला जाऊ शकतो, कारण वर्ल्ड बँकचं होतं असं त्याच्यावरती वर. हा, पण मग इथे काय दिले की एकदम छोटी ऑर्गनायझेशन दिले, वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन सारखी. सो तिचा हे, आणि पुन्हा एकदा बघा वर्ड बघा कशी यूज केले. त्यामुळे मी म्हणतो की पेपरमध्ये ना मार्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे पेपर असा असतो की स्वच्छ भारत अभियानासाठी दिला पाहिजे तो. मग इथे काय करायला पाहिजे, वाचतानाच काय करायला पाहिजे बघा, मेन फोकस. हे जर तुम्ही अंडरलाईन केलं नाही, हे सर्कल नाही केलं, तर ॲक्युरसी वाढणार नाही, प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढणार नाही. आले लक्षात? ठीक आहे, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 100 मिलियन फार्मर्स, 26 नंबर. सो समजा तुमचे सोर्सेस आहेत इंडियन एक्सप्रेस, तुमचे सोर्सेस आहेत द हिंदू, तुमचे सोर्सेस आहेत मटेरियल, विजन आहे असं मटेरियल आहे. तुम्ही म्हटलं की एकदा एक विद्यार्थिनी होती, ती प्रिलिम फेल झाल्यानंतर म्हटली, सर मी आता 8 करंट अफेअरचे मॅगझिन फॉलो करणार. ऑल द बेस्ट. 8 कसे करणार, एक लक्षात राहत नाही, 8 कसे करणार, बरोबर. सो हा प्रश्न किंवा हा जो आपण म्हणू सोर्स कुठे होता याचा, तर IMFच्या सॉरी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जे न्यूज लेटर असतं किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वेबसाईट आहे त्याच्यावरती. आता आपल्याला अपेक्षा आहे का वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वेबसाईट बघून आणि त्यातलं काय आलेलं आहे बघण्याची. सो काही ठिकाणी आपण पोहोचणार नाही आहेत, हे लक्षात घ्या. हा अगेन क्लासिकल क्वेश्चन ऑफ अ सिच्युएशनल अवेअरनेस. सो अटेम्प्ट दिस. 100 मिलियन फार्मर्स कसा सॉल्व्ह करायचा दिसतोय सगळ्यांना. अगेन स्टेप बाय स्टेप बेसिसवर जा. हा का इलिमिनेट करायला पाहिजे, दुसरा का इलिमिनेट करायला पाहिजे, याचा प्रॉपरली विचार करा. सर सेकंड इलिमिनेट होऊ शकतो. सेकंड इलिमिनेट होऊ शकतो का? कारण पहिल्या ह्याच्यात पण इट इज अ प्लॅटफॉर्म म्हटलंय, थर्डमध्ये पण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हटलंय, आणि फोर्थमध्ये पण प्लॅटफॉर्म्सच. फक्त सेकंड मध्ये म्हटलं नाही म्हणून, पण तेच एक उत्तर असू शकतं कदाचित. एक्झामिनरनी सगळीकडे प्लॅटफॉर्म पण स्वतःहून टाकला असेल कदाचित. सो आय विल नॉट टेक दिस की ह्याच्यावरती नाही जायचं. नीट विचार करा, प्रश्नाच्या ह्याच्यामध्ये काही हिंट आहे का, ऑप्शन्स मध्ये काही हिंट आहे का, याचा विचार करा. ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्री ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटतं का? ऑर्गॅनिक फार्मिंग असू शकतं आणि ते पण 100. ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्री असायला काही प्रॉब्लेम नाही. काय ऍग्रिकल्चर वाले आहेत बरेच लोक इथं आपल्याला, आहे काय प्रॉब्लेम काय ऑर्गॅनिक हजबंड नाही ना, काय प्रॉब्लेम नाही. सी इलिमिनेट होतं. सी इलिमिनेट होतं का? फुल्ली इंटिग्रेटेड का नाही फुल्ली इंटिग्रेटेड? ते थोडं एक्स्ट्रीम वर्ड झालं ना. सेकंड इलिमिनेट होतं कारण की 100 मिलियन फार्मरची गरज नाही वाटत एखादं नेटवर्क जे सपोर्ट करतील बरं. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिक. ओके, आता आपल्याकडे हिंट काय आहेत बघा. पहिले 100 मिलियन फार्मर्स. ओके, बाकी काही दिलेलं नाही तिथं, पण काय दिलंय 100 मिलियन फार्मर. आता हा आकडा छोटा आहे का? 100 मिलियन मोठा आकडा आहे, बरोबर. आता सगळ्या ह्याच्यामध्ये फोकस कशावरती आहे बघा. मिशन इनकरेजिंग फार्मर्स टू फॉर्म फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. व्हॉट इज फार्मर प्रोडक्ट ऑर्गनायझेशन और ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम, व्हॉट इज इट? काय आहे ते? पोस्ट हार्वेस्ट नंतरच्या सर्व गोष्टी. फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन, फार्मर प्रोडक्ट ऑर्गनायझेशन हा काय प्रकार आहे? प्रोसेसिंग सेक्टरवरती फोकस केलं.
सो फार्मर्स आणि आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये प्रॉब्लेम काय, फार्मर फार्मिंग करतात पण मग त्याचं मार्केटशी लिंकेज नाही प्रॉपरली, ते इकॉनॉमी ऑफ स्केलवरती जात नाही आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती प्रोसेसिंग पण होत नाही. सो फार्मर प्रोडक्ट ऑर्गनायझेशन एक प्रकारची काय, हे सगळं काम करते, जी प्रोडक्शन पासून त्याच्यावरचे प्रोसेसिंग नंतर मार्केटिंग पासून एक प्रकारची शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली कंपनी, जी प्रोडक्शन पासून डिस्ट्रीब्युशन पर्यंत, मार्केटिंग पर्यंत, त्याच्या प्रोसेसिंग पर्यंत सगळ्या गोष्टी करणार आहे. मला सांगा, अशा कंपनीसाठी ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम साठी 100 मिलियन फार्मरची गरज आहे का? यह एक मंच है जिसका ध्येय किसानों को कृषक उत्पादन संगठन और कृषि व्यवसाय संघ बनने में प्रोत्साहित करता है. कृषी व्यवसाय संघ बनवायचा आहे मला 100 मिलियन फार्मरचा, आणि कोण कुठं प्रोडक्शन करणार आणि काय करणार आहे, आलंय का लक्षात? सो 100 मिलियन आणि तो कृषी व्यवसाय संघ, याचा हे वाटतंय का लॉजिकल कनेक्शन? FPO मध्ये मी म्हणे 10,000 लोक ठीक आहे, 20,000 ठीक आहे, पण 100 मिलियन इज अ बिट प्रॉब्लेमॅटिक टर्म. It is a digital platform fully integrated with service provider and built on a blockchain that let buyers, sellers and third parties trade fertilizer quickly and securely. See, is fertilizer a that much important priority in a contemporary time? जिथं आपल्याला असा प्लॅटफॉर्म लागेल, इनिशिएटिव्ह लागेल जो 100 मिलियन फार्मर्सला कनेक्ट करेल. ओके, परत एकदा आपण बघू ह्या परत ऑप्शन्स वरती. इथे कशावर बोलताय? फार्मर प्रोडक्ट ऑर्गनायझेशन वरती. इथे कशावर बोलताय? फर्टिलायझर. इट इज इंटरनॅशनल अलायन्स अँड नेटवर्क ऑफ इंडिव्हिज्युअल अँड फार्मिंग ऑर्गनायझेशन इंटरेस्टेड इन सपोर्टिंग अँड स्ट्रेंथनिंग द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्री. सो पहिले ह्याच्यावर ऑर्गॅनिक ॲनिमल हजबंड्री वरती फोकस आहे, याच्यात FPO वरती फोकस आहे, इथे फर्टिलायझर्सच्या ट्रेड वरती फोकस आहे. अँड नाव सी दिस platform for accelerating the transition towards the food and water system that are net zero, nature positive and that aims to increase the farmer resilience. Okay, काय करतायत? ट्रान्झिशन करायचंय कशाकडे? फूड अँड वॉटर सिस्टीम कडे, अशा की जी नेट झिरो, नेचर पॉझिटिव्ह आणि फार्मर रेझिलियन्स वाढवेल क्लायमेट चेंजच्या कंटेक्स्ट मध्ये. सो टेल मी की कुठे 100 मिलियन फार्मर अप्रोप्रिएट वाटतंय? 100 मिलियन फार्मर फर्स्ट. ओके, त्याच कंटेक्स्ट मध्ये तुम्ही असा पण विचार करू शकता की त्या 100 मिलियन वर्ड सोबत व्हॉट इज आवर रिसेंट कंटेम्पररी फोकस प्रायोरिटी, की ज्याच्यावरती असा नवीन इनिशिएटिव्ह आलेला असेल. कारण नवीन इनिशिएटिव्ह आहे ना 100 मिलियन फार्मर्स. सो तो सध्या का न्यूजमुळे असेल, कशाच्या प्रायोरिटीला तो टॅकल करणार असेल, याचा विचार करा. सो काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रायोरिटी, कंटेम्पररी फोकस, कंटेम्पररी कन्सर्न, हे समजल्यानंतर सॉल्व्ह होतो. तुम्हाला लक्षात आलं की आजच्या काळातल्या ह्या प्रायोरिटीज आहेत, हे कन्सर्न आहेत, त्यावेळेला तो सॉल्व्ह होतो. सो हा त्या पद्धतीचा प्रश्न होता. तुम्हाला विचार करायला पाहिजे होता की ह्या 4 ऑप्शन पैकी कशावरती जास्त काय असणार आहे, फोकस असणार आहे किंवा ते जास्त गरजेचं आहे. फर्टिलायझर, ॲनिमल हजबंड्री आणि FPO हे महत्वाच्या गोष्टी असल्या तरी त्यात ती 100 मिलियन फार्मरची इन्व्हॉल्वमेंट आणि त्यातल्या त्यात इतक्या वायडर स्केलची गरज ही तितकी वाटत नाही. आले लक्षात? सर आपण C कडे गेलो असतो तर का जायचं ते सांग ना तू. डिजिटल प्लॅटफॉर्मवर 100 मिलियन फार्मर्स येऊ शकतात. डिजिटल प्लॅटफॉर्म फुल्ली इंटिग्रेटेड विथ फर्टिलायझर. फर्टिलायझर हा इतकं कन्सर्न आहे की शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीयेत, हा कन्सर्न आहे का आजच्या काळातला, की जास्त खतं मिळत आहेत हा कन्सर्न आहे. जास्त मिळत आहेत हा. आणि इंटरनॅशनल लेवलला शेतकऱ्यांनी खताच्या लेवलला काहीतरी ट्रेड करावं वगैरे, अशा प्रकारचं काही आपल्याला गरज तरी आहे का इनिशिएटिव्ह? आपण आता नॅनो फर्टिलायझरकडे चाललोय, वेगवेगळे त्याच्यात इनिशिएटिव्ह आणतोय. सो जरी तुझं म्हणणं बरोबर आहे की डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे विचार करू शकतो, पण त्याच्या सोबत जे दिले ना फर्टिलायझर, ते थोडंसं इश्यू आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे. आलं लक्षात?
मी त्यामुळेच ॲनिमल हजबंड्री, फर्टिलायझर आणि ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम याच्यामधलं कुठली प्रायोरिटी, तिथं बघा ही क्लायमेट चेंज, क्लायमेट न्यूट्रलिटी याच्यावरती ते जास्त बोलत आहे. 100 मिलियन म्हणजे जगभरातील बऱ्याच शेतकऱ्यांना इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न दिसतोय. सो त्या दृष्टीने प्रायोरिटी कशी असायला पाहिजे याचा विचार करा. आले लक्षात? कितवा प्रश्न होता आपला? सर याच्यामध्ये ते FPO बद्दल थोडं माहित असणं म्हणजे गरजेचं होतं, कारण की मग नाही तर फोर्थ ऑप्शन जाऊ शकतो. त्यामुळे FPO ही आयडिया असेल. पण म्हणून मी परत म्हणतो की मेन्सचा इथे फायदा होतो. तुम्ही मेन्सच्या नोट्स थोड्याशा हे करायला पाहिजेत की आता ही आपली शेतकऱ्यांच्या रिलेटेड डबलिंग फार्मर्स इन्कमची कमिटी कोणती होती? अशोक दलवाई कमिटी, बरोबर? की हमीद दलवाई कमिटी? अशोक दलवाई कमिटी. अशोक दलवाई कमिटीने सांगितलं होतं की आपल्याला किमान 30,000 FPO ची गरज आहे. 30,000 FPOs. ओके, छोट्या छोट्या स्केलला. आता 30,000 FPO आणि एका FPO मध्ये 100 बिलियन लोक असतील तर ते पॉसिबल आहे का? याचा अर्थ छोट्या छोट्या लेवलला ते FPO असतं. म्हणून मी हिंदीकडे का गेलो बघा, तिथे शब्द ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम. काय म्हटलं हिंदीमध्ये? कृषी व्यवसाय संघ. कृषी व्यवसाय संघामध्ये इतकी लोक लागतील का? मॅनेजेबल असेल का ते एवढे ऑर्गनायझेशन मॅनेज करणं? त्यामुळे हिंदी ट्रान्सलेशन कधी कधी काय करायचं, क्विकली बघून घ्यायचं की नक्की काय म्हणायचं, जरी आयडिया नसेल तर. ठीक आहे. थोडासा आपण हा म्हणू की कॉम्प्लिकेटेड होता, पण बघूया जमतोय का आपल्याला. 32 नंबर. Giant stars live much longer than dwarf stars. Compared to dwarf stars, giant stars have a greater rate of nuclear reaction. अगेन नॉट नेसेसरली आपण राईट आन्सर पर्यंत पोहोचू, पण काही विचार करता येतो काय याचा बघा. ग्रेटर रेट ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन म्हटलं आणि लाईफ लॉंगर म्हटलंय. जर त्याचं जर रिॲक्शन जर जास्त म्हणजे फास्ट रेट असेल तर लाईफ करणार नाही. एक्झॅक्टली. सी द सेकंड स्टेटमेंट, compared to dwarf stars, giant stars have a greater rate of nuclear reactions. So nuclear reactions rate किती जास्त आहे. And they are saying giant stars live much longer than dwarf stars. So एक तर रेट ऑफ रिॲक्शन जास्त असेल किंवा एक तर लाईफ स्पॅन जास्त असेल. दोन्ही एकत्र येतील का? नाही येणार. बरोबर. बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. सो यापैकी आन्सर असायला पाहिजे. राईट. स्टेटमेंट ए इज करेक्ट और स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट. आता काय करायचं? Giant stars live much longer than dwarf stars. कोणतं चुकीचं वाटतंय तुम्हाला त्यातल्या त्यात? फर्स्ट. कोण म्हटलं फर्स्ट? का बरं? पण मग तुम्ही अज्युम करताय की जायंट स्टार्स ग्रेटर रेट ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन आहे. ते कसं म्हणजे कशाच्या बेसिसवर जात आहे? डॉर्फ नावाचा जो वर्ड आहे ना, डॉर्फ सीट सुद्धा असतं डॉर्मंटवाला. सो त्याच्यानुसार जर पकडलं तर ते कदाचित हायबरनेशन प्रोसेसमध्ये लॉंग ड्युरेशन सिस्टम करू शकतात. डॉर्फ स्टार्स. ओके. बाकीच्यांना काय वाटतं? जायंट स्टार्स असेल तर तेवढंच कोलिजनला जास्त हे असेल तिथे. जायंट स्टार्सला ग्रॅव्हिटीमुळे इम्पॅक्ट जास्त होईल, त्याचा मास खेचण्यामध्ये ते लवकर डिस्ट्रॉय होतं. लवकर ते डिस्ट्रॉय होऊ शकतं. मग ते लाईफ लॉंगर जगतील असं वाटलं? नसेल. अजून अजून काय विचार करायचा? सेकंड बरोबरही असू शकतं, कारण तिथं क्लिअरली म्हटलं आहे ग्रेटर रेट ऑफ रिॲक्शन आहे त्यांचं. कारण अगदी जायंट नॅचरली हायर एनर्जी कन्झ्युम करतील मोठे स्टार असल्यामुळे. सी एक तर क्लिअर आहे त्यातलं 2 पैकी एक स्टेटमेंट चुकीचं आहे. आपण 50% पर्यंत पोहोचलोय. वी कॅन गो आयदर वे. बरोबर. तो आपल्या फेवरमध्ये येऊ शकतो किंवा डिसफेवरमध्ये येऊ शकतो. सो जर फेवरमध्ये मला ॲक्युरेसी माझी वाढवायची असेल तर
किंवा एक कॅल्क्युलेटेड रिस्ककडे जायचं असेल, काय विचार करायला पाहिजे? असं इमॅजिन करा, एक जायंट स्टार आहे, तो त्याचा लाईफ स्पॅन जास्त असण्याचे चान्सेस जास्त आहेत की त्याचे न्यूक्लिअर रेट ऑफ रिएक्शन जास्त असण्याचे चान्सेस आहेत. तर पॉसिबिलिटी राईट हिअर इट माइट गो अदर वे ॲज आय एम सेइंग. व्हॉट इज द ग्रेटर पॉसिबिलिटी? कशाची जास्त पॉसिबिलिटी आहे? की तो जास्त जगत असेल की जास्त रिएक्शन्स असतील? Okay. Most probably the reactions might be much more because तो स्टारच काय मोठा आहे, सो रिएक्शन जास्त असण्याचे चान्सेस जास्त आहेत. रिएक्शन जास्त असतात तर तो काय असणार आहे, तो कन्झ्युम किंवा लवकर संपण्याचे चान्सेस आहेत. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. ओके, दीज आर द 5 क्वेश्चन्स दॅट वी हॅव सीन. अजून 2024चा पेपर आपण उद्या पण परत 5 प्रश्न बघू. सो हे का करायचे आपल्याला डेली बेसिसवरती? प्रश्न बघायची सवय लागली पाहिजे. आणि पुन्हा एकदा एक गोष्ट डोक्यात फिट बसली पाहिजे, आपण जो अभ्यास करतोय अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्ही पेपर वाचला नाही प्रॉपरली, क्वेश्चन प्रॉपर वाचले नाहीत, त्याला काय अर्थ नाही. आत्ता 5 प्रश्न बघितलेत आपण, त्याचा आणि अभ्यासाचा काही संबंध होता का? यू हॅव टू थिंक ऑन दी स्पॉट. ऑन द स्पॉट विचार करायचा आहे, बरोबर विचार करायचा आहे. त्याचा आपल्या अभ्यासाचा फायदा होतो बघा. 100 मिलियन फार्मर्सच्या वरती तुम्ही एक्झाम हॉलमध्ये पटकन थॉट प्रोसेस करून पुढे जाल, कारण तुम्हाला माहिती आहे दिस इज द कंटेम्पररी क्रायसिस. करंट अफेअरच्या लेक्चर्सचा आपण म्हणू अरे हा प्रश्नच आले नाही त्याच्यातून, तसं नसतं. त्यातून तुम्हाला लक्षात येतं की कंटेम्पररी एरियाज कोणते आहेत, कंटेम्पररी प्रायोरिटीज कोणते आहेत, कंटेम्पररी फोकस कोणते आहे. हे जरी समजलं तरी असे प्रश्न काय करतात, बरोबर येतात. सो इट्स नॉट ऑलवेज अबाउट की हे आपण वाचले आणि त्याच्यावरती प्रश्न येणार. त्याच्या बेसिसवरती तुम्हाला लॉजिकली हे करता आलं पाहिजे की वी कॅन इलिमिनेट दिस ऑप्शन. ओके, कळलं इथपर्यंत? उद्या आपण आणखी 5 प्रश्न 2024 बघूया. आपल्या फॅक्ट शीटकडे वळूया. Which amendment is known as mini constitution? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं? आलंय बरोबर सगळ्यांचं? राहिलंय लक्षात? कुणाचं चुकलंय का किंवा नाही लिहिलंय का? कुणी नाही लिहिलंय का? बघा लक्षात घ्या की आधी आपण जे असं मी जनरली होतं की आपण जेव्हा टेस्ट पण डिस्कस करू, टेस्टचे क्वेश्चन डिस्कस करू, तर जे नाही आलेत ना, म्हणजे ज्याचं नाही आलं ना बरोबर, ते बरोबर गप्प बसतात. म्हणजे ते दिसतं आलंय का विचारून पण गप्प बसतात की सांगत नाहीत की काय केलं विचारून. तर ते तुम्हाला हार्मफुल राहील. अल्टिमेटली तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप करायची आहे. ओके, तो चिठ्ठ्यांचा खेळ माहिती आहे का तुम्हाला? चोर पोलिसांचा, चिठ्ठ्या उडवायच्या वगैरे. तर त्याला ना एकदा आम्ही रिव्हर्स केलं होतं की जो पोलीस असेल ना त्याने चोर ओळखायचा. ओके, तर आमचा एक मित्र होता, तो चोर असला ना की पहिला विचारायचा पोलीस कोण आहे. आणि मी तो पॅटर्न ऑब्झर्व केला, मला लक्षात आलं. पूर्ण खेळ होऊन दिला, त्यानंतर त्याला सांगितलं अरे तू काय करत होता, तू चोर असलास ना की पहिल्यांदा विचारायचंस तू पोलीस कोण आहे. सो तो सांगायचा नाही मी चोर आहे, पण ते लक्षात यायचं त्याच्यावरून की मी चोर आहे. सो गप्प बसणं किंवा आपली थॉट प्रोसेस लपवण्याचा प्रयत्न करणं हे नाही व्हायला पाहिजे. मिनी कॉन्स्टिट्यूशन कोणती आहे? 42nd अमेंडमेंट. इयर इंदिराजी होत्या. ऑलमोस्ट सगळं बदललं, बरोबर. बरेच चेंजेस केले. त्याच्या चेंजेसला नंतर बऱ्याचपैकी बदल कोणी केलाय? 44नी केलाय 1978ला. वाय मिनी कॉन्स्टिट्यूशन? कारण त्यांनी बरेच चेंजेस इंट्रोड्यूस केले. सी आपल्याला मेन्समध्ये एक सिलेबस पॉईंट आहे, इम्पॉर्टंट अमेंडमेंट किंवा अमेंडमेंटचा पॉईंट आहे. पहिली सिलेबस लाईन बघितली तुम्ही GS2ची, तर ती अमेंडमेंट हा शब्द मेन्शन केलेला आहे त्यांनी. सो ना याच्या आधी त्यांनी 69th अमेंडमेंट वरती प्रश्न विचारलाय. सो अशा काही इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांनी तुमच्या पहिल्याच पॅरेग्राफमध्ये दिलेत बघा कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट अमेंडमेंट झाल्या, बरोबर. कोणत्या कोणत्या दिल्यात? 7th, 42nd, 44th, त्याच्यानंतर 73rd, 74th, 97, 101. ओके, व्हॉट इज 7th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट?
इयर काय आहे 7th अमेंडमेंटचा? 1956. नक्की बघ बरं एकदा. 1956 काय आहे बरं 7th अमेंडमेंटनी? गव्हर्नर एका स्टेटचा दुसऱ्या स्टेटमध्ये पण असू शकतो. दिस 7th अमेंडमेंट इज अगेन इम्पॉर्टंट, ज्यांनी बरेच चेंजेस केले. ओके, कशाच्या बॅकड्रॉप मध्ये आले हे जर लक्षात ठेवलं तुम्ही की 7वी अमेंडमेंट का आली, तर त्याच्या रिलेटेडच्या फॅक्ट लक्षात ठेवणं सोपं जाईल, तुमचं बर्डन पूर्ण कमी होऊन जाईल. 7th अमेंडमेंट आली स्टेट रिऑर्गनायझेशनच्या प्रोसेसच्या ह्याच्यामध्ये. ते आपण लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट, भाषिक पुनर्रचना करण्याचं ठरवलं, त्यानंतर 7th अमेंडमेंट आली. आता नवीन राज्य निर्माण होणार होती, पण लगेच नवीन राज्यपाल देणं शक्य होतं का? मग त्यांनी काय सांगितलं, एकाच राज्याचा राज्यपाल दुसऱ्या राज्याचा पण राज्यपाल म्हणून अपॉइंट केला जाऊ शकतो. हा एक चेंज केला. अजून काय केलं 7th अमेंडमेंटनी? एक हायकोर्ट काय असू शकतं, दुसऱ्या स्टेटला पण काम करू शकतं, त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये पण काम करू शकतं. अजून एक ना ऑफिशियल ऍड केलाय 7th अमेंडमेंटनी, एक इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन ऍड केली आहे 7th अमेंडमेंटनी, माहितीये? स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीज. आर्टिकल नंबर 350. स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. काय आर्टिकल नंबर आहे? बोला जोरात. मी म्हटलं बघा परत एकदा तुम्ही इथं चुकला की परत की खाली जा, 3 वेळा परत वरती ये, असं काही असणार आहे का? नाही ना. मग कशाला घाबरायचं, बोला ना बिंदास. बोला युवराज सर, बोला. 355 नो. 350B स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. चेक करा एकदा त्या ऑफिसरच्या चॅप्टर मध्ये आहे का तेच स्पेशल. बघा आपल्याला जम्प मारायचे ह्या चॅप्टर मधून त्या चॅप्टर मध्ये, तिथंच पुस्तक अर्ध खराब झालं पाहिजे आपलं. ओके, स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी मध्ये जा. आहे का त्याचा आर्टिकल नंबर? चॅप्टर मध्ये जा रे मित्रा, चॅप्टर मध्ये. सर मागे पण आहे. नाही मागे मागचं काय नको सांगू मला, चॅप्टर मध्ये जा. स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. काही दिवसांनी ते चॅप्टर आपोआप ओपन झाले पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज मध्ये स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे आर्टिकल नंबर 350. मग 350 एक आहे. जर 7th अमेंडमेंटने 350B आणलेला आहे, व्हॉट इज 350A? प्रमोशन ऑफ मदर टंग. किंवा मदर टंग मध्ये तुम्हाला काय मिळालं पाहिजे? अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन जे आहे ते मदर टंग मध्ये मिळालं पाहिजे. 350A. 350B. व्हॉट इज 351? 351 काय? आता MPSC सध्या ह्या आर्टिकल वरती जास्त रिव्हॉल्व होती. ते म्हटले की ते पहिले ते 50 खूप झाले, आता ते हे 350च्या अराउंडचे विचारत आहेत. ते 351 काय? प्रमोशन ऑफ हिंदी लँग्वेज. सो लँग्वेजच्या रिलेटेड आर्टिकल आहे. 350A काय आहे? मदर टंग. प्रमोशन ऑफ मदर टंग इन प्रायमरी एज्युकेशन. 350B इज स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. काही लक्षात? तो स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी कोणत्या अमेंडमेंटने आला? 7th अमेंडमेंटने आला. 7th अमेंडमेंटने आणखी एक इम्पॉर्टंट बदल केलाय कॉन्स्टिट्यूशनच्या स्ट्रक्चर मध्ये. 7th जो शेड्यूल होता किंवा 7th पार्ट, सॉरी काय होता कॉन्स्टिट्यूशनचा? 7th पार्ट, तो काय करून टाकला? रिपील करून टाकला. जर तुम्ही याच चॅप्टरच्या शेवटी गेलात आणि पार्ट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन बघितलेत तर त्यात 7th पार्ट नाहीये. तो 7th पार्ट का नाहीये? कारण तो 7th अमेंडमेंटनीच काय केलाय? रिपील केलेला आहे. क्लिअर टिल नाऊ? सो जर समजा प्रश्न आला 7th अमेंडमेंटनी काय चेंजेस केले तर आपल्याला ते पटकन सांगता आले पाहिजे. गव्हर्नर एका राज्याचा दुसऱ्या राज्यात असू शकतो. त्यानंतर हायकोर्ट एका राज्याचं दुसऱ्या राज्यामध्ये ज्युरिस्डिक्शन असू शकतं. स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी अँड 7th पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्यांनी काय केलंय? रिपील करून टाकलाय, घटना दुरुस्ती करून. ठीक आहे. व्हॉट इज 42nd अमेंडमेंट? इंदिरा मॅडमनी जे काही केलं त्याच्यामध्ये इथं बरंच वेळा बघणार आहे आपण. 42nd. 44th त्यानंतर जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आलं, त्यांनी जे बदल केलेले आहेत ते त्याच्यामध्ये आहेत, ते पण बघू. 73rd 74th सगळ्यांना माहित असेल.
73rd is related to Panchayat. 74th is related to municipalities. 97th is related to cooperative societies. 97th अमेंडमेंटनी कुठे कुठे चेंज केलंय बरं कॉन्स्टिट्यूशन मध्ये? फंडामेंटल राईट मध्ये फ्रीडम टू फॉर्म, राईट टू फॉर्म असोसिएशन मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी 91C आणि त्याच्यानंतर DPSP मध्ये चेंज केलाय 43B. गुड. सो 19C, 43B and then part 9B. गुड. राहील लक्षात आहे? पुन्हा एकदा काय कशामध्ये? फंडामेंटल राईट मध्ये 19C, त्याच्यानंतर DPSP 43B आणि त्यानंतर part 9. 101 अमेंडमेंट GST. ओके, मला सांगा बरं, शंभर, 101, 99, 102, 103, 104 हे काय अमेंडमेंट आहे? 100 बांगलादेश 99 सांगा ना रे, पहिले 99 दिले ना. 99 कशाचे रिलेटेड आहे? NGAC. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, NGAC. माहिती आहे हा प्रकार काय होता NGAC चा? सगळ्यांना माहिती आहे? अरे नसेल माहिती तर नाही म्हणा. सगळ्यांना माहिती आहे का? नाही माहिती. बरं, आता सध्या आपले न्यायाधीश कसे निवडतो आपण? तर न्यायाधीशच न्यायाधीशांना निवडतात, बरोबर? सो ही सिस्टीम फक्त भारतात आहे सध्या, की न्यायाधीशच न्यायाधीशांना निवडतात, बरोबर? की म्हणजे बेस्ट ऍक्टरसाठी स्वतःला निवडण्यासारखं ते प्रकार आहे. सो NGAC नी काय केलं? नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन इस्टॅब्लिश केलं होतं, ज्याच्यातून आपण काय करणार होतो? न्यायाधीशांना अपॉइंट करणार होतो. आणि मग त्याच्यामध्ये ह्यांचे ज्युडिशरीचे मेंबर असतील, गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेले मेंबर्स असतील, असं थोडा बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर? पण सुप्रीम कोर्टनी हे NGAC काय ठरवलं? अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं. सो आता आहे का NGAC? तर नाही. आधीची सिस्टीम आपण फॉलो करतो, कोलॅजियम सिस्टीमची. सो 99th अमेंडमेंट जरी आलेली असली तरी आता ती काय ऑपरेटिव्ह नाहीये, कारण NGAC काय करण्यात आलं होतं? अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं होतं. व्हॉट इज 100th अमेंडमेंट? भारत आणि बांगलादेश मध्ये झालेली एक प्रकारची लँड बाउंड्री अग्रीमेंट होती. बघा, इन्क्लेव्स होते काही, म्हणजे समजा आपण म्हटलं इंडियाचा एरिया आहे आणि हा बांगलादेशचा एरिया. सो इंडियाच्या टेरिटरीमध्ये काही पाकिस्तानच्या छोट्या छोट्या टेरिटरी होत्या किंवा छोटे छोटे पार्ट, आणि इकडे बांगलादेशच्या ह्याच्यामध्ये काय होते? इंडियाचं. तर ते ऍडमिनिस्ट्रेटिव्हली प्रॉब्लेमॅटिक व्हायचं, ज्युरिस्डिक्शनचा प्रॉब्लेम व्हायचा. आपण काय केलं? ते एक्सचेंज करून टाकले. ठीक आहे. सो दॅट वॉज 100th अमेंडमेंट, इंडिया आणि बांगलादेश असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. 101 GST, 102 नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. कोणता आर्टिकल नंबर इंट्रोड्यूस केलं? आपल्या नॅशनल स्टेटस कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देण्यासाठी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस 338, because 338 is related to and 338 is related to 338 is SC, 338 is related to ST. सो आपलं लक्षात ठेवू शकता तुम्ही, जर कन्फ्युज झालं परीक्षेमध्ये. 338A मधला आदिवासी, सो इट इज रिलेटेड टू ST. 338B is related to OBCs. Okay. 103 is related to AWS. 104 continuation of SC and ST reservation for another 10 years as well as Anglo-Indians रिझर्वेशन काय करण्यात आलं होतं? स्क्रॅप. सो दोन गोष्टी केल्या. 10 इयर्सनी रिझर्वेशन एक्सटेंड केले. कोणाच्या केसमध्ये? SC आणि ST च्या केसमध्ये. आणि अँग्लो इंडियन कम्युनिटीचं रिझर्वेशन काय केलेलं आहे? ॲबोलिश करून टाकले, संपवून टाकलेलं. सो 99 लक्षात राहील. NGAC. 100 इज इंडिया बांगलादेश. 101 GST. 102 NCBC. 103 EWS. 104 इज 10 इयर्स एक्सटेन्शन ऑफ. सो हे जे आता आपण केलं ना, की एक गोष्ट बघितली आपण, 101 इज रिलेटेड टू वॉट, त्याच्या बेसिसवरती याला मी म्हणतो की क्लबिंग टुगेदर थिंग्स दॅट माइट कन्फ्यूज इन द प्रिलिम.
सो एक सिमिलर काइंड ऑफ रिपोर्ट आहे, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, ग्लोबल जेंडर इनइक्वेलिटी रिपोर्ट. कदाचित मी कन्फ्यूज होऊ शकतो ना परीक्षेमध्ये. सो ते एकत्र करून ठेवणं जेणेकरून तिथे परीक्षेमध्ये लक्षात राहील की अरे हे दोन मध्ये आपल्याला काय होऊ शकतं, कन्फ्यूज होऊ शकतं. सो अशा सिमिलर गोष्टी जेव्हा तुम्हाला दिसतील करंट अफेअरमध्ये किंवा थेअरीच्या ह्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम हॉलमध्ये कन्फ्यूज होऊ शकता, त्या आधीच काय करणं, एकत्र आणून ठेवणं. आले लक्षात? आपल्याला हे 101 लक्षातच राहणार आहे. एकदम एक्सक्लुडेड ह्याच्यामध्ये, सेग्रिगेट ह्याच्यामध्ये, फ्रॅगमेंटेड ह्यामध्ये असं अझ्युम करायचं. त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी पण थोड्याशा लक्षात ठेवल्या पाहिजे. ठीक आहे. सो 101 ओरिजिनली द कॉन्स्टिट्यूशन कंटेंट डॅश डॅश नंबर ऑफ आर्टिकल्स 395 बरोबर, डिवायडेड इंटू आता किती आर्टिकल आहेत साधारण कॉन्स्टिट्यूशनचे, नॉट एक्झॅक्ट नंबर बट किती आहेत, 470च्या आसपास गेले. आणि पार्ट्स 25. आपण हे पार्ट करणार आहोत, पण 22 पार्ट्स होते ते 25 पार्ट्स आहेत. अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली कन्सिस्टेड ऑफ 7 आर्टिकल्स. ओके. हे जेव्हा तुम्ही फॅक्ट शीट वरती लिहिताय त्यावेळेला तुमचं पुस्तक उघडं असलेलं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघणं अपेक्षित आहे. दिलेलं आहे का आपल्या सोर्स मध्ये किती आहेत USA च्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल्स दिलंय? बघा आता जर समजा असा प्रश्न आला, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आला मेन्स मध्ये, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सांगा. इव्हन MPSC मेन्स मध्ये तसा प्रश्न येण्याचे प्रोबेबली चान्सेस जास्त आहेत. त्यावेळेला तुम्ही लिहिलं की लेंथीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. भारताचं संविधान हे सर्वात मोठं लिखित संविधान आहे. त्याला बॅक द्यावं लागेल, बॅकिंग द्यायला काहीतरी डेटा. सो एक्झाम्पल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली कंटेंट 395 आर्टिकल्स, वाईल अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आहेत 7 आर्टिकल्स. लगेच तो पॉईंट काय होईल, प्रूव्ह होईल. सो रिलेटिव्हली जरी प्रिलिमला युटिलिटी असली तरी मेन्सला वापरावं लागू शकतं किंवा वापरता येऊ शकतं. ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली कन्स्टिट्यूटेड ऑफ 128 नंबर ऑफ आर्टिकल्स. कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन 147 झालं. इतके दिलेत का आणखी कुठलं दिलंय? चायनाचे किती आहेत? मी मुद्दाम चायनाला हे करण्यासाठी की त्यांचा धिक्कार आहे आम्हाला की चायनाला आम्ही मानत नाही असं करण्यासाठी चायना दिलंच नाही. ठीक आहे, पण पाठवलं सांगा परत पहिल्यापासून. अमेरिका USA 7, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया 128, एका खाली एक आलं तर लक्षात राहील. त्यानंतर चायना 138 आणि कॅनडा 147. ओके. बघा आता ह्याच्यामध्ये हे जर व्हिज्युअलाइज प्रॉपर झालं ना तर एक्झाम हॉलमध्ये चुकत नाही. म्हणजे इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे. 7, 128, 138, 147. ज्या प्रकारे तुम्ही व्हिज्युअलाइज करताय त्या प्रकारे ते लक्षात राहणार आहे, हे लक्षात घ्या. आपण छोट्या छोट्या गोष्टींचा हे काय विचार करतोय, कारण एक्झाम हॉलमध्ये कन्फ्युजन होणार आहे. दॅट इज द गिवन थिंग. त्यात असं काही नाही होणार की कन्फ्युजन नाही होणार आहे, पण ते आपण मिनिमाइज कसं करू शकतो. सो 7, 128, 138, 147 हे व्हिज्युअलाइज करा. USA, ऑस्ट्रेलिया, चायना आणि कॅनडा. सो हे चायना आणि कॅनडावाले इकडे, USA आणि ऑस्ट्रेलिया वरती. काही लक्षात? The structural part of the constitution is derived from. नक्की. आता आपल्या ह्याच्यामध्ये दिलंय बघा लक्ष्मीकांतमध्ये की स्ट्रक्चरल पार्ट कुठून डिराईव्ह झालाय, पॉलिटिकल पार्ट कुठून डिराईव्ह झालाय. ठीक आहे. जर तुम्हाला बेस मध्ये प्रश्न विचारला सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सांगा, तरी पण तुम्ही डिवाइड करू शकता. स्ट्रक्चरल पार्ट इज सोर्स फ्रॉम, दी पॉलिटिकल पार्ट इज सोर्स फ्रॉम, द फिलॉसॉफिकल पार्ट इज सोर्स फ्रॉम. सो त्याच्या स्ट्रक्चरचा पण विचार करा की मेन्स मध्ये पण ह्याचा वापर करते. अल्टिमेटली बॅक ऑफ द माइंड सतत असायला पाहिजे की ह्याचा मेन्सची रिलेव्हन्स आहे का, मेन्सची रिलेव्हन्स आहे का. सो स्ट्रक्चरल पार्ट इज ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज डिराइव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. वी हॅव actually taken how many provision from this act? 250
प्रोव्हिजन, नियरली 250 प्रोव्हिजन्स आर फ्रॉम, हे पण दिले फॅक्ट पुस्तकामध्ये की 250 जवळपास तरतुदी आपल्या कशातून आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये आहे का दिलंय तिथे बुक मध्ये? ओके, सो 250 प्रोव्हिजन्स. क्लियर? Political part of the constitution is largely drawn from British Constitution, कारण आपली पार्लमेंटरी सिस्टीम अशा ज्या पॉलिटिकल गोष्टी आहेत त्या आपण कुठून घेतलेल्या आहेत, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेल्या आहेत. हु डिस्क्राइब्ड इंडियन फेडरलिझम ॲज अ कॉसी फेडरल? अगेन सच डिस्क्रिप्शन इज रिलेव्हंट फ्रॉम द प्रिलिम ॲज वेल ॲज मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. कोणी म्हटलंय कॉसी? सो कॉसी, केसी, जरा प्रोनाउन्सिएशन तसं होतंय, लक्षात ठेवणं जरा. सो अल्टिमेटली काही तुमच्या ट्रिक्स असू द्या, अल्टिमेटली ते परीक्षेमध्ये क्लॅरिटी द्यायला पाहिजे. ओके, मग ते अनपार्लमेंटरी असो किंवा काही असो, त्या तुमच्या लेवलला तुमच्या ट्रिक्स ठेवू शकता ज्या बेसिकली मला काय देईन, क्लॅरिटी ठेवेल. जेव्हा पार्लमेंटरी असतील त्यावेळेला तुम्ही क्लासमध्ये सांगू शकता की असं लक्षात ठेवू शकतो. ओके, कॉसी फेडरल, केसी वेल. सो हे मेन्स मध्ये लिहायला कामाचं आहे. अर्ध संघराज्य, ही पूर्णतः संघराज्य व्यवस्था नाही आपली, नॉट कम्प्लिटली फेडरल, बिकॉज वी हॅव अ फीचर्स ऑफ युनिटरी सिस्टीम ॲज वेल. हु हॅज कॉल्ड इंडिया ॲज अ बार्गेनिंग फेडरलिझम? मॉरिस. आठवलंय का हे? नाही आठवलं? व्हॉट इज बार्गेनिंग फेडरलिझम? वाटाघाटीचे संघराज्य. काय बरं बार्गेनिंग फेडरलिझम? कोण मागत राहतं? फेडरल स्टेट टू द सेंट्रल पास. बार्गेनिंग फेडरलिझम काय प्रकार आहे? इंडियामध्ये कधी इमर्ज झाला हा बार्गेनिंग फेडरलिझमचा प्रकार? 1970s मध्ये, की 1967, 1968, 69 ह्याच्यानंतर तो थोडासा वापरायला सुरुवात झाली. पॉलिटिकल सायंटिस्टने ऍक्च्युली त्यावेळेला 1967 मध्ये तो पहिल्यांदा वापरला इंडियन कंटेक्स्टमध्ये, बार्गेनिंग फेडरलिझम. कारण त्याच्या आधी ऑलमोस्ट काँग्रेसचं डॉमिनन्स होतं सेंटर आणि स्टेट दोन्ही लेवलला, त्यामुळे कुणी कुणाची बार्गेन करण्याचा प्रश्नच नाही. बरोबर, बार्गेनिंगची पॉवर कधी वाढते? ज्यावेळेला त्या रिलेटिव्ह याच्यामध्ये तुम्ही काय आहात, थोडी तरी पॉवर तुमच्याकडे. जर एकदमच कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर असणार आहे तर बार्गेन करण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर, सो बार्गेन करण्याची ताकद कधी निर्माण होते? आता म्हटलं जातं बघा की MG नरेगा नंतर तिकडे शेतकऱ्यांना हे मिळत नाहीत, मजूर मिळत नाही. कारण MG नरेगामुळे काय झालंय, माझी बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. तुम्हाला मला इतकं तरी देताय का मजुरी, नाहीतर मी येत. आले लक्षात? सो ती बार्गेनिंग पॉवर कधी येते? रिलेटिव्हली तुमच्याकडे काहीतरी ऑपॉर्च्युनिटी आहेत, दुसरे ऑप्शन्स आहेत. सो काँग्रेसचा थोडा डिक्लाइन झालेला आहे आणि नवीन इमर्जिंग रिजनल प्लेयर्स आलेले आहेत आणि ते रिजनल प्लेयर काय करतायत, काँग्रेस सोबत बार्गेन करतायत, डिमांड करतायत की आमच्या स्टेटला, आमच्या पार्टीला काय मिळालं पाहिजे, जास्त काही गोष्टी मिळाल्या पाहिजे. दॅट इज बार्गेनिंग फेडरलिझम. वाटाघाटीचं संघराज्य, सेंटर आणि स्टेटच्या रिलेशन मध्ये ती गोष्ट पुन्हा एकदा वापरता येते, बार्गेनिंग फेडरलिझम. व्हॉट इज कोऑपरेटिव्ह फेडरलिझम? सेंटर and state is cooperating for developmental purpose, right? Who has called India cooperative federalism? Granville. थोडासा पॉझिटिव्हली बघतो सगळ्या आपल्या गोष्टींकडे. So Granville Austin called Indian federalism as a cooperative federalism. इन सेंटर स्टेट रिलेशन चॅप्टर आपण तिथे कमिशन जे दिलेले आहेत ना ते खूप चांगले पाठ करून ठेवणार आहोत, कारण की ते डायरेक्टली मेन्सला रिलेव्हंट आहेत. प्रिलिम मध्ये पण 1-2 प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यावेळेला एक पुंची कमिशन आहे, बरोबर? पुंची कमिशन म्हटलेलं होतं की जर समजा इंडियाच्या फ्युचर डेव्हलपमेंट जर्नीसाठी काय पाहिजे आपल्याला, वी नीड अ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. भारताच्या भविष्याच्या दृष्टीने भारताला जर चांगलं विकसित करायचं असेल तर आम्हाला सहकारी संघराज्याची गरज आहे, असं ग्रॅनवेल पुंची कमिशनने सांगितलं होतं. सो टिल नाउ वी हॅव सीन इंडिया ॲज अ क्वासी फेडरल स्टेटेड बाय
केसीबी, हे पण तुमच्या पुस्तकात एका लाईन मध्ये बाजूला काय करून ठेवलं पाहिजे, लिहिलं पाहिजे की पटकन आपल्याला हे काय करायचं आहे, हे करायचं आहे. म्हणजे एका लिमिट नंतर तुम्ही काय करून ठेवू शकता की काही मार्जिन वरती ह्या गोष्टी फक्त एक्झामच्या आधी स्कॅन करायच्या आहेत अशा लिहून ठेवू शकता. आणखी बऱ्याच रिव्हिजन झाल्यानंतर फक्त चॅप्टरच्या हेडिंगच्या वरती की ह्या गोष्टी विसरल्या जातात, लक्षात ठेवण्यासारख्याच आहेत, अशा पण लिहून ठेवू शकता. सो बार्गेनिंग क्वासी फेडरल, केसीबी, बार्गेनिंग फेडरलिझम, मॉरिस जोन्स, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ग्रॅनवेल ऑस्टिन. फेडरेशन विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी असं कोण म्हटलंय? आयव्हर जेनिंग्स. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी, आयव्हर जेनिंग्स. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी, आयव्हर जेनिंग्स. पुन्हा एकदा क्वासी फेडरल, केसीबी, बार्गेनिंग फेडरलिझम, मॉरिस जोन्स, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ग्रॅनवेल ऑस्टिन आणि फेडरेशन विथ सेंट्रलायझिंग टेंडन्सी, आयव्हर जेनिंग्स. Who has called Indian federalism as extremely federal? Paul Applebaum. Who has called Indian federalism as extremely federal? Paul. Okay. हा पुन्हा एकदा ब्रिटिश स्कॉलर जो आहे पॉल ॲपलबे, त्यांनी काय म्हटलंय की इट इज एक्स्ट्रीमली फेडरल. तुम्हाला काही वाटत असेल की तो फेडरल सिस्टीमच आहे. ओके. पॉल ॲपलबे ना एकदम कॅगच्या क्रिटिसिझम मध्ये पण तुम्हाला येईल. कॅगचा जर चॅप्टर ओपन केला तर कॅगला क्रिटिसाइज करणाऱ्या माणसांमध्ये एक पॅराग्राफच मोठा दिलाय त्यात तुम्हाला तो पॉल ॲपलबे दिसेल. आहे बघा, ओपन करा कॅग चॅप्टरचा शेवट, कंट्रोल अँड ऑर्डर जनरल ऑफ. पुस्तक नसेल तर कोणासोबत तरी बसा. ऍडजस्ट करा थोडंसं, इकडे पुढे बसत, त्यांना थोडंसं बस आहे ना तुमच्याकडे पुस्तक, इथे बस. आहे कॅग मध्ये क्रिटिसिझम मध्ये पॉल ॲपलबे काय म्हटलंय, तो कॅगच ठेवू नका, कॅगच नसायला पाहिजे अशी क्रिटिसिझम बेसिकली त्यांनी केले. की तो काय म्हणतो की कॅग कडून काय काढून घ्या, कुठली पॉवर काढून घ्या, ऑडिटची पॉवर काढून घ्या. ओके. सो कॅग येतं इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये फक्त ऑडिटच करतोय, कंट्रोलर राहिलेलंच नाही तो. म्हणजे एक प्रकारे तो काय म्हणतोय, दोन्ही काढून घ्या, ही कॅगच ठेवू नका, ॲबॉलिश करून टाका, काही कामाचं नाही असं त्याने क्रिटिसिझम केलेलं आहे. सो याला आता इथं का बघितलं आपण, तर पर्पज इज दॅट की दोन गोष्टी की कुठं कुठं आहे तो माणूस किंवा कुठे कुठे तो दिलेला आहे एवढं लक्षात राहिलं तरी सुद्धा लक्षात ठेवण्याची ताकद वाढते. पार्लमेंटरी सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, responsible system, then Westminster, right? Then cabinet form of government, then prime ministerial form of government. Any other name? एवढे दिले. व्हॉट इट मीन्स बाय रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. पार्लमेंटरी सिस्टीमला रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट पण म्हटलं जातं. याचा अर्थ काय? एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेचर, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी इज देअर, राईट? सी, यू कॅन हॅव टू थिंग्स, or basically you can opt for two things. First is having a responsible government, second is having a stable government. So responsibility and stability don't go hand in hand.
सो तुम्हाला कोणाला रिस्पॉन्सिबल करायचं आहे तर तितकी स्टेबिलिटी हे करतात. अमेरिकनच्या कंटेक्समध्ये त्यांच्या प्रेसिडेंटला रिमूव्ह करणं सोपं नाही, अवघड आहे. इंडियाच्या कंटेक्समध्ये गव्हर्नमेंट आपलं डिझॉल्व्ह करणं, गव्हर्नमेंटला नो कॉन्फिडन्स मोशननी काय करता येऊ शकतं, बाजूला करता येऊ शकतो. सो वी हॅव प्रेफर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. ते आंबेडकर स्टेटमेंट पण दिले की parliamentary or basically a political system can have either of responsibility or stability. So we have preferred responsibility because we have came from a colonial background जिथे responsibility ची आपल्याला गरज जाणवली होती. Why Westminster model of government? Because British Parliament is situated at the place known as Westminster. Cabinet form of government. Why cabinet form of government? Cabinet handles the Center of power. so center of power, or one of the important functionary is cabinet. Why prime minister form of government? Because he is considered as a de facto head, or the one who is having a majority of the power. Prime minister decide who is going to be minister वगैरे त्या सगळ्या context मध्ये prime minister is considered important. So this name is kindly or basically can we say that it is a more significant in the present time where prime minister are becoming more powerful at the political level. What do you understand by the concept of due process of law? We have already discussed it in the last lecture as well. What is due process of law? Law should be just, fair, and Looking at the law from the just, rational, fair, all these angles. So judiciary will look for not only the presence of law, but will look from the fairness, justice, all these aspects. Okay. Which provision of the Constitution reveal the secular character of Indian state? There are many, right? There is a list given there. Which are the provisions in the Constitution which reveal the secular character of the state? Article 25 to 28. Is there something related to secular character in preamble? Yes. Liberty of thought, belief, faith, worship. So it is clearly given that liberty is there in that context. Then article, we can say 14 as well, equality before law. It's not dependent on your religion. Then 15, 16, even then the major articles are 25, 26, then 27, 28, 29 and 30 as well. There is 44 article UCC, Uniform Civil Code. So secular character of Indian Constitution. Which constitutional amendment reduced the voting age from 21 years to 18 years? 61st Amendment. 1989. 88 or 1989? 88. Okay, 61st. And in 1989, we increased the strength of election commission, right? 1989 ला काय केलं आपण? इलेक्शन कमिशनची सिंगल मेंबर बॉडी होती ती मल्टी मेंबर बॉडी केली. Who criticized the Indian Constitution as lawyer's paradise? Ivor Jennings. What we have seen till now related to Ivor Jennings? Federation with centralizing tendency. So again he is criticizing there as well, criticizing here as well. Ivor Jennings. So federation with centralizing tendency, and now he is saying that it's a lawyer paradise. अशी प्रकारची भाषा तुम्ही तयार केली, अशा प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन तयार केलंय ज्याच्या इंटरप्रिटेशनलाच गरज जास्त लागेल आणि मग कुणाचं भलं होईल? लॉयर्स. सो लॉयर्स पॅराडाईज. ओके. आयव्हर जेनिंग्स 2 वेळा आलाय. एकदा म्हणतो सेंट्रलायझिंग टेंडन्सी, एकदा म्हणतो lawyer's paradise. Write a schedules of Indian Constitution from 1 to 12 in a sequence. जमले का हे? जमलेलं आहे?
काढा ते लक्ष्मीकांतमध्ये जिथे शेड्यूल दिले ते, आणि आपण जे लिहिलंय ते आपण पाठ करूया, लक्षात ठेवूया शेड्यूल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. First schedule is related to name of states and union territories. Second, इन्व्हॉल्वमेंट्स, पैशाचा मॅटर आहे सगळं, सॅलरीज वगैरे किती मिळणार. थर्ड इज रिलेटेड टू सवाल किती दुर्द लोक आहेत, पहिल्यांदा पैसे ठरवत आहेत आणि नंतर मग ओत घेत आहेत. बरोबर, आधी ठरवत आहेत की एवढे पैसे मिळाले पाहिजेत, मगच आम्ही काय करतो, ओत घेतो. सो दॅट विल रिड्यूस द कन्फ्युजन बिटवीन विच इज द सेकंड अँड विच इज थर्ड. सो सेकंड इज रिलेटेड टू इन्व्हॉल्वमेंट्स अँड थर्ड इज रिलेटेड टू ओथ. कुणाचे इम्युलमेंट्स सेकंड शेड्यूल मध्ये दिलेत? प्रेसिडेंट, गव्हर्नर, स्पीकर, डेप्युटी स्पीकर, चेअरपर्सन, डेप्युटी चेअरपर्सन ऑफ राज्यसभा. त्यानंतर हे एक एक्स्ट्रा ऍड करायचं, एकत्र केलं आपण. त्यानंतर जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, जजेस ऑफ हाय कोर्ट. ठीक आहे, एवढी लोक आहेत. आता ही जे ऑलमोस्ट लोक आहेत ना, जी आपण असं म्हणू की टॉपला बसणार आहेत, टॉपची माणसं आहेत सगळी. म्हणजे प्रेसिडेंट तिकडचा हेड आहे, इकडं गव्हर्नर आहे, परत एकदा स्पीकर, डेप्युटी स्पीकर, चेअरपर्सन, डेप्युटी चेअरपर्सन, नंतर जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, जजेस ऑफ हायकोर्ट आणि कॅग. ठीक आहे. सी, इंडियन कंटेक्स्टमध्ये कॅग हा माणूस पॉवरफुल होण्यासाठी किंवा कॅगने चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी एक रिझन असं आहे, हे सेकंड शेड्यूलमध्ये मेन्शन आहे. तर ते पार्लमेंटच्या डिस्क्रिशनवर ठरत नाही की याचा पगार कमी करायचा का किंवा हे करायचा का. एक प्रकारचा तो चार्ज एक्सपेंडिचर आहे. आता इथं बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे का? कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा एक्सपेंडिचर कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून होत नाही. तो चार्ज एक्सपेंडिचर नाही, असा एक्सपेंडिचर ज्याच्यावरची पार्लमेंटची डिबेटची गरज पडू नये. सो त्यामुळे त्याचा एक सेपरेट फंड असतो की ज्याच्यातून ते खर्च करतात. आले लक्षात? एमपीएससीने एकदा प्रश्न विचारला होता, सेकंड शेड्यूल मध्ये अटॉर्नी जनरल येतो का? ओके, भारताचा महान्यायवादी. तर क्लिअर आन्सर इज नो. बट समजा परीक्षेमध्ये माझं कन्फ्युजन झालं असतं की अरे येतो का नाही, आठवतंय का नाही, किंवा होऊ शकतं कन्फ्युजन, बरोबर. सो अशा वेळेला मी काय विचार करायला पाहिजे? अटॉर्नी जनरलचा चॅप्टर जर तुम्ही बघितला, द ऑफिस इटसेल्फ इज बेस्ड ऑन द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. सगळं त्याचं ना प्रेसिडेंट्स ठरवतात की त्याचे ते टेन्युअर काय असेल किंवा काय असेल, हे सगळं काय डिपेंड्स ऑन द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. जो प्लेजर ऑफ प्रेसिडेंट वरती डिपेंडंट आहे तो इथे नसणार आहे. सो परत प्रेसिडेंट आहे, गव्हर्नर आहे, व्हाईस प्रेसिडेंट आहे का? वेगळ्या प्रकार आहे, वेगळा फंक्शनमध्ये, कारण त्याला व्हाईस प्रेसिडेंट म्हणून असं काही वेगळा पगार मिळत नाही. सो प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, गव्हर्नर, प्रेसिडेंट, गव्हर्नर, स्पीकर, डेप्युटी स्पीकर, चेअरपर्सन, डेप्युटी चेअरपर्सन, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, जजेस ऑफ हायकोर्ट अँड ओके शेड्यूल. नीट लक्षात ठेवायचं, लगेच हे झाल्यानंतर तुम्हाला बोलायला लावणार आहे 12च्या 12 शेड्यूल. ओके, त्यामुळे आधीच सावधानीचा इशारा की पुढे जाऊन परत कुणाला तरी आपण बोलवणार आहे. आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात बोलण्यासारख्या. तुमचा नंबर पहिल्या ह्याच्यात मिस झाला किंवा पहिले ते 12 शेड्यूलमध्ये मी मिस झालो, तर सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे, तर ते अपॉर्च्युनिटी येणार आहे सगळ्यांना. सो पहिला आणि दुसरा लक्षात राहील. पहिल्यामध्ये काय आहे? नेम ऑफ स्टेट. सेकंड मध्ये इम्युलमेंट्स. कोणाकोणाचे इम्युलमेंट्स? जे सगळे वरच्या लेवलला बसतात असे लोक, आणि त्यात आपला कॅग एक भाऊ
महत्वाचं आहे. आपले सगळे भाऊ बहीण आहेत ना, लक्षात ठेवायचं आपल्याला. थर्ड कोड आहे. थर्ड काय? ओथ मध्ये कोण कोण आहे? पहिलं कोण आहे? युनियन मिनिस्टर्स. ओथ घ्यावे लागतात का या लोकांना? हे लक्षात ठेवायला सोपं आहे. कोणी कोणाला ओथ घ्यावे लागतात ते आपण बघितलेलं असतं. नंतर कॅन्डिडेट्स फॉर इलेक्शन फॉर पार्लमेंट. त्यानंतर मेंबर्स ऑफ पार्लमेंट. नंतर जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. जजेस ऑफ आहेत का दोन्ही? त्यानंतर कॅग भाऊ पण आहेत परत इथं. अजून स्टेटचे मिनिस्टर. त्यानंतर स्टेट लेजिस्लेचर. बरोबर. त्यानंतर मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचर. झालं. मग आता प्रश्न की सेकंड शेड्यूल आणि थर्ड शेड्यूल मध्ये कॉमन असलेली लोक कोण आहेत? सो असा प्रश्न आला प्रिलिम मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनरीज और ऑफिसेस आर कॉमन टू सेकंड अँड थर्ड शेड्यूल? दोज आर जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, जजेस ऑफ हाय कोर्ट अँड कॅग. क्लिअर. सो असा पोटेन्शियली एक प्रश्न येऊ शकतो की या दोन्ही मध्ये असलेली माणसं कोण आहेत? जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, जजेस ऑफ हाय कोर्ट आणि सो पहिले 3 शेड्यूल लक्षात राहतील. व्हॉट इज द फोर्थ शेड्यूल? Allocation of seats in कशा प्रकारे आपल्या राज्यातील वेगवेगळ्या लोकांना स्टेट्स मध्ये रिप्रेझेंट केलं जाणार. राज्यसभा इज कन्सिडर्ड ॲज अ चेंबर और अ हाऊस विच इज रिक्वायर्ड फॉर मेंटेनिंग फेडरल इक्विलिब्रियम. सो तुमच्या याच्यामध्ये बुकमध्येच दिलेला शब्द आहे की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ राज्यसभा. एकदा युपीएससी मेन्स मध्ये प्रश्न विचारला होता की आता राज्यसभेची तितकी गरज आहे का, राज्यसभा महत्वाची आहे का. त्यावेळेला एक शब्द तरी त्यातून आला पाहिजे. इट इज रिक्वायर्ड टू मेंटेन फेडरल इक्विलिब्रियम. संघ राज्यीय समतोल जर साधायचा असेल, फॉर दॅट आय नीड राज्यसभा. कारण राज्यसभा रिप्रेझेंट्स स्टेट, स्टेटला रिप्रेझेंट करतं. फक्त एवढंच की इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये हा फेडरल इक्विलिब्रियम चांगला राहण्यासाठी स्टेटचं इक्वल रिप्रेझेंटेशन असणं गरजेचं आहे. जसं की अमेरिकेमध्ये 50 स्टेट्स आहेत, प्रत्येकाचे 2-2 रिप्रेझेंटेटिव्ह आहे. पण इंडियाला अलोकेशन ऑफ सीट कुठल्या बेसिसवर करतो आपण? पॉप्युलेशन. सो इफ इट इज बेस्ड ऑन द पॉप्युलेशन, ज्यांची लोकसंख्या खूप कमी आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सची, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह काय होतात? कमी होतात. तो थोडंसं अनइव्हन ते हे होतं. सो अशा बऱ्याच रिकमेंडेशन आहेत. त्या म्हणतात की इक्वल रिप्रेझेंटेशन असायला पाहिजे. इव्हन पंच कमिशन रिकमेंडेड दॅट देअर शुड बी इक्वल रिप्रेझेंटेशन इन द राज्यसभा इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी पॉप्युलेशन. ठीक आहे. 5वं शेड्यूल These are the important topic जे सेपरेट चॅप्टर मध्ये दिले आपल्याला करायचे. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल्ड एरियाज, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ शेड्यूल्ड ट्राइब्स. शेड्यूल्ड एरिया, शेड्यूल ट्राइब रिलेटेड ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल. 5th शेड्यूल इज कन्सर्न्ड विथ शेड्यूल एरिया. कोणते शेड्यूल एरियाज आहेत? आता सध्या किती राज्यांमध्ये शेड्यूल एरियाज आहेत? 4 कशामध्ये आहेत? शेड्यूल ट्राइब्स. ओके. 4 स्टेट. कुठले 4 स्टेट्स आहेत? आता प्रश्न होता ना एमपीएससीचा या वर्षीचा. आसाम, मेघालय, त्रिपुरा. त्यांनी काय विचारलं होतं बरं प्रश्नामध्ये एमपीएससीच्या?
आर्टिकल 371 मध्ये कोणते स्टेट्स येतात, बरोबर असं विचारलं. एक प्रकारे ते 6 शेड्यूल मध्ये नसलेली राज्य, की 6 शेड्यूल मध्ये असलेली राज्य त्यातून काय होणार आहे, मायनस होणार आहे, कारण की त्यांना तिकडं स्पेशल प्रोव्हिजन दिलेले आहे, तिकडे वेगळ्या स्पेशल प्रोव्हिजनची गरज नाही. बरोबर. सो शेड्यूल एरिया, शेड्यूल ट्राईब हे आपल्याला सेपरेटली बघायचं. 5वा 6वा 7वा शेड्यूल कशाच्या रिलेटेड आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर. अगेन अ इम्पॉर्टंट शेड्यूल की ज्यांनी काय केलंय, स्टेट्सला किती विषय आहेत, सेंटरला किती विषय आहेत आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये किती विषय आहेत हे ठरवलेलं आहे. ऑलमोस्ट किती विषय आहेत बरं सेंट्रल लिस्ट मध्ये, 98. किती, 98. 98. स्टेट लिस्ट मध्ये 59 आणि त्यानंतर कॉन्करंट लिस्ट मध्ये 52. अगेन ही बघा, ही छोटी फॅक्ट आहे. परत एकदा प्रिलिम मधला किती रिलेव्हंट माहित नाही, पण जेव्हा आपण म्हणू ना की इंडिया इज हॅव्हिंग अ फेडरल सिस्टम विथ युनिटरी बायस, मायक्रो फॅक्ट तुम्ही दिले की मेन्सला मार्क्स वाढू शकतात. सो सेंट्रल लिस्ट itself is having a 98 subjects while a state list is having 59 subject and concurrent list is having 52. Clear? So 98, 59, 52. Then 8th schedule is related to languages. The 22 languages are mentioned in the 8th schedule. Okay. त्यात त्यांनी एक प्रॉमिनेंटली विचारलंय की कोणत्या अमेंडमेंटनी कोणती विचारली. पहिल्यांदा सुरुवातीला किती होते त्या 8 शेड्यूल मध्ये, 14 लँग्वेजेस होत्या. याचा अर्थ प्लस 8 झाल्यात, 8 वाढल्यात. कुठल्या कुठल्या अमेंडमेंट आहेत सांगा. 21st, 19, 71, 67. त्यानंतर 71st, 19, 92. Then year, 2003. then 96. 96. Year 2011. सो 21st नी कोणती ऍड केली आहे, सिंधी. ओके. देन कोकणी, मणिपुरी, नेपाळी. कोकणी, मणिपुरी, मणिपुरी, नेपाळी. नेपाळी. बोडो, हा सिक्वेन्स आहे नक्की. बोडो, डोंगरी, मैथिली, संथाल. ओके. त्यानंतर ओरियाला काय करण्यात आलं, ओडिया. ठीक आहे. एवढ्या अमेंडमेंट आहेत. इथपर्यंत लँग्वेज ऐकलं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 21st अमेंडमेंटनी काय ऍड केली आहे, सिंधी. ओके. इयर इज 1967. 71st ला कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. कोकणी, मणिपुरी, नेपाळी. 92nd ला बोडो, डोंगरी. ते लोक बोडो मास म्हणून वगैरे लक्षात ठेवतात बघा, तुम्ही पण लक्षात ठेवू शकता पाहिजे तर. किंवा मैथिली BDS म्हणून लक्षात ठेवू शकता. मैथिली सॉरी पण ते काय सिक्वेन्स थोडंसं हे होतं. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाल. ओरियाचं ओडिया केलंय. ओके. आता सध्या किती क्लासिकल लँग्वेजेस आहेत बरं, 11. नक्की क्लासिकल लँग्वेजेस किती आहेत, अभिजात भाषा किती आहेत? 11. आधी किती होत्या, 6 होत्या. किती ऍड झाल्या रिसेंटली, 11 लँग्वेजेस आहेत. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्लासिकल लँग्वेजेस किती आहेत, 11. 8 शेड्यूल मध्ये किती आहेत, 22. माझा प्रश्न आहे, 11 क्लासिकल लँग्वेजेस सगळ्याच्या सगळ्या 8 शेड्यूल मध्ये आहेत का? नाही. कुठली नाही, मल्याळम नाहीये याच्यामध्ये. ते फार वाट लावून टाकतील गव्हर्नमेंटचे, म्हणजे एका दिवसात उलटून टाकतील जर मल्याळम नसेल. ते रिअली कॉन्शियस आहेत ते लँग्वेजच्या बाबतीमध्ये. सर पाली प्राकृत, संस्कृत नाहीये.
संस्कृत नाहीये शेड्यूल मध्ये. कोण आहे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणारे नवीन लोक? सर पाली प्राकृत असं काहीतरी. तुम्ही पुस्तकात बघून सांगा ना रे, आहे का नाही ते. अकरा क्लासिकल लँग्वेजेस कोणत्या आहेत, त्यातली याच्यामध्ये कोणती आहे? कोणती नाहीये. तो म्हटलं ती पाली आहे का त्याच्यात? नाहीये. नक्की नाहीये. परत एकदा बघा. नाहीये पाली. पाली नाहीये. अजून भोजपुरी क्लासिकल लँग्वेज आहे का? कोण आहे भोजपुरी? प्राकृत नाही. पाली, प्राकृत, त्यानंतर बाकीचे जे बेंगाली ऍड झाले, मराठी ऍड झाले, अजून कुठली ऍड झाली? आसामीज. आसामीज आहे. ज्याचा अर्थ 2 क्लासिकल लँग्वेजेस ज्या आहेत त्या ह्या 8 शेड्यूल मध्ये नाहीत. पोटेन्शियली अप्लाइड क्वेश्चन इन प्रिलिम. which of the following or which are the languages that are considered as or categorized as classical languages but not found in the 8th schedule of Indian Constitution. कारण बघा हा प्रश्न परत काय येऊ शकतो, कारण आर्टिकल लिहिले जात आहेत. आता तुम्ही क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिला पालीला, पण युपीएससी मध्ये ऑप्शनल मधून काढून टाकलं पाली ऑप्शनल. युपीएससी मध्ये आधी पाली नावाचा ऑप्शनल होता, पाली लिटरेचरचा, तो नाही आहे आता. दुसरं असं 8 शेड्यूल मध्ये पण नाही आहे ती मेन्शन. सो पाली आणि प्राकृतला जर ते क्लासिकल लँग्वेज कन्सिडर करताय ते आली पाहिजे. आता तुमचा जो मगाशचा पॉईंट होता की भोजपुरी, सो भोजपुरी आणि हिंदीचे हे जे व्हॅरियंट्स आहेत ऍक्च्युली ह्या वेगळ्या लँग्वेजेस आहेत, लक्षात घ्या. ओके. एक स्टेटमेंट जर परीक्षेमध्ये तुम्हाला आलं की 8th शेड्यूल वॉज ऍक्च्युअली डिवाइज्ड or there was a perception in the people that 8th schedule was actually introduced in the constitution to homogenize the language rather than recognizing diversity. Is it correct or incorrect? Again, परत एकदा ऐका. There was a perception in the people that the 8th schedule was introduced to homogenize the language rather than to actually recognize the diversity of the languages. Is it right or wrong? False. Why? 22 languages आहेत. Okay. अजून there was a definite perception there. आमची भोजपुरी कुठे आहे मग? मराठीचे थोडी एकच मराठी आहे, व्हेरियंट्स आहेत. तुम्ही नंतर कोकणी वगैरे ऍड करताय, कारण कोकणीला तुम्ही मराठीमध्येच बघत होते याच्या आधी. सो हे ज्या भोजपुरी वगैरे सारख्या नॉर्थ मधल्या बाकीच्या लँग्वेजेस ना, एक प्रकारे ते हिंदीमध्ये टाकून दिलेत त्यांनी. हिंदी म्हणजेच एक असं कन्सिडर केलेलं आहे. सो एक प्रकारे हिंदीला प्रॉमिनंट करण्याचा पण तो प्रयत्न त्या बाजूने होता. आणि अगेन द वर्ड आय यूज वॉज देअर वॉज अ परसेप्शन. सो युपीएससीने विचारलं होतं ना की देअर वॉज अ परसेप्शन दॅट, की ते एक मंदिर टेम्पलचं विचारलं होतं की द परसेप्शन इज दॅट टेम्पल हॅज इन्स्पायर्ड द पार्लमेंट बिल्डिंग. तर मला काही वाटू शकतं ना, माझ्या घरांनी ताजमहाल इन्स्पायर झालाय, आजोबांनी माझ्या बांधलेल्या घरांनी ताजमहाल इन्स्पायर, माझं परसेप्शन असू शकतं ना. स्टेटमेंट बघा पुन्हा एकदा ठरवायच्या आधी, टोन ठरवा. इथे परसेप्शन वॉज, परसेप्शन तर कुणाचंही भारतामध्ये काही असू शकतं, त्यातच स्टेटमेंटचं ऍक्च्युली हे होतं. सो ते भोजपुरी त्याच्यात नाहीये. राजस्थानी लँग्वेज सुद्धा 8th शेड्यूल मध्ये नाही. दॅट इज वन ऑफ द प्रॉमिनंट लँग्वेज अगेन स्पोकन बाय majority of the people that does not find a mention in the 8th schedule. So राजस्थानी सुद्धा त्यात नाहीये, हे पण लक्षात. इंग्लिश आहे का? नाही 8th शेड्यूल मध्ये. सो इंग्लिश सुद्धा नाही. एक पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार, जो ह्या 8th शेड्यूल मधल्या लँग्वेज मध्ये लिहिलेल्या वर्क साठी दिला जातो. पण 8th शेड्यूल प्लस लँग्वेज साठी दिला जातो. ती कोणती प्लस लँग्वेज आहे? इंग्लिश. 8th शेड्यूल मध्ये असलेला वर्क किंवा त्या लँग्वेजेस प्लस इंग्लिश मध्ये जर तुम्ही लिहिलेलं असेल तर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो. व्हॉट इज द 9th शेड्यूल? 9वं शेड्यूल काय? कन्सिडर्ड एज अ ब्लॅक होल इन इंडियन
कॉन्स्टिट्यूशन की ज्याच्यात काहीतरी टाकलं की तुम्ही काय करू शकत नाही, ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकत नाही, असं आधी होतं. पण नंतर सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं की जरी तुम्ही 9th शेड्यूल मध्ये प्लेस केलं त्याला, तरी ते काय असणार आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूला. कारण बिकॉज ज्युडिशियल रिव्ह्यू इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, विच वॉज द केस दॅट ऍक्च्युअली गेव द जजमेंट. दिलंय का लक्ष्मीकांतमध्ये तसं? हो. 9th शेड्यूलच्या इथे केसचं नाव दिलंय नक्की. आयर कोयलो केसचं दिलंय का? आकाश दिलंय का 9th शेड्यूल मध्ये आयर कोयलो केस रेफरन्स? कोणती एडिशन आहे पुस्तकाची? असेल की नाहीये? इथे मेन्शन नाही केलं पण पुढे कुठेतरी केलेलं. नाही, इथे डायरेक्टली मेन्शन केले का असं मेन्शन नाही केलं ना, मग मेन्शन करा तिथे केस आय आर कोयलो केस. बिकॉज युपीएससीने डायरेक्ट प्रश्न विचारला होता आय आर कोयलो केस. दोनच शब्द होते, आय आर कोयलो केस आणि नंतर पुढे स्टेटमेंटमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूचा वगैरे रेफरन्स होता. पण आय आर कोयलो केस कशाच्या रिलेटेड आहे माहित नसेल तर तो प्रश्न अटेम्प्ट करायला प्रॉब्लेमॅटिक होता, मेन्सला विचारला होता. सो आय आर कोयलो केस इज रिलेटेड टू 9th शेड्यूल. 9th शेड्यूल कधी इंट्रोड्यूस करण्यात आला इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये? फर्स्ट अमेंडमेंट 1951. डेट माहिती आहे का 1951 मधली? कुठल्या वर्षी कुठल्या दिवशी? इथला पुण्यातला एक रिक्षावाला होता, तो मला म्हटलं होतं की फर्स्ट अमेंडमेंट कधी आली. म्हटलं ना, मी पण म्हटलं 1951. म्हटलं कधी? 7वी पर्यंत शिकलेला होता तो. आणि म्हटलं की काय ते तुम्ही मॅक्युलेची शिक्षण पद्धती अजून बदलली नाही. म्हटलं अजून पण आता मी बदलायला काय येतं काय. पण त्या रिक्षावाल्याला मॅक्युलेची शिक्षण पद्धती, पहिली अमेंडमेंट हे माहीत होतं. सो अगेन जे मी म्हणतो ना, पॉलिटी हा या देशातल्या सगळ्यांना माहीत असतं. पॉलिटी आपल्याला खूप चांगलं करावं लागतं त्यासाठी. सो फर्स्ट अमेंडमेंट आपल्यासाठी पुरं आहे की 1951ला होतं. युपीएससीने याच्यावरती फर्स्ट अमेंडमेंटवरती ॲटलिस्ट 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. कधी आलं, त्यावेळेला आपले प्राईम मिनिस्टर कोण होते. डायरेक्टली असं विचारलं होतं एकदा की प्राईम मिनिस्टर कोण होते जेव्हा फर्स्ट अमेंडमेंट आली. सो जेव्हा माहीत असेल की इयर की 1951 मध्ये आलं होतं, दॅट क्वेश्चन बिकम्स सिम्पल. ओके. ज्युडिशियल रिव्ह्यू पॉसिबल आहे का 9th शेड्यूल मध्ये? जरी तुम्ही लॉज वगैरे टाकले तरी पॉसिबल आहे. केस इज आय आर कोयलो केस. क्लिअर. 10th शेड्यूल ओके. फक्त सेंटरचे लॉ प्लेस करता येतात 9th शेड्यूल मध्ये की स्टेटचे पण करता येतात? दोघांचे पण करता येतात. 10th शेड्यूल इज रिलेटेड टू सर इथे आयर कोयलो मध्ये म्हटलंय की एप्रिल 24, 1973 नंतरच्या जे केसेस आहेत जसं मग त्याच्या अगोदर नाही होणार त्याच्या आधीचे केसेस. 24 एप्रिल 1973 ला काय झालंय? केशवानंद भारती केस. आता हा केशवानंद भारती रिसेंटली वारले ते. त्यांनी जी केसमध्ये पिटिशन फाईल केली होती त्या एका व्यक्तीला सोडून सगळ्यांनी लाभ भेटलाय त्या केशवानंद भारती केस. कारण काय म्हटले ते, याच्या नंतर सुरू होईल. त्यांची केस आधीची होती. ओके. केशवानंद भारतींचं नाव आपण घेत असतो पण त्यांनाच त्याचा फायदा त्या स्कीमचा काही झाला नाही. ओके. 10th शेड्यूल कधी इंट्रोड्यूस केलंय? 1985. अमेंडमेंट 52nd अमेंडमेंट. हो येस 52nd अमेंडमेंट. 52वी घटना दुरुस्ती. ओके. 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. काय बरं हे अँटी डिफेक्शन, ह्याच्यावरती पण सेपरेट चॅप्टर आहे आपल्याला बघायचं आहे. सो जे एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये आयाराम गयाराम म्हटलं जायचं आधीच्या याच्यामध्ये, त्या 2 पॉलिटिशियनच्या नावावरून की पार्टी बदलत राहणं सतत. सो ते थांबावं आणि लोकांनी ज्या पार्टीसाठी तुम्हाला निवडून दिले त्यांना तुम्ही रिप्रेझेंट करावं, यासाठी 10th शेड्यूल इंट्रोड्यूस केला होता. 11th शेड्यूल इज पंचायत आणि 12th शेड्यूल इज म्युन्सिपालिटी. पंचायत मध्ये किती विषय आहेत बरं 11th शेड्यूल मध्ये? 29. लक्षात ठेवायचा आकडा 29 नंबर. 29 विषय आहेत. अँड इन कंटेक्स्ट ऑफ 12th शेड्यूल 18. सो 11th शेड्यूल मध्ये किती विषय दिले?
29 शेड्यूल मध्ये 18 राईट. पुन्हा एकदा आपण जेव्हा सेंटर स्टेट रिलेशन बघू, पंचायत राज सिस्टीम बघू, त्यावेळेला एक त्यांनी सांगितलंय की हे ना विषय दिलेत, ब्रॉड स्कोप दिलाय की हे 29 विषय, पण याच्या पर्टिक्युलर मी म्हटलं की एज्युकेशन, पण एज्युकेशन मधलं हे काय करणार, स्टेट काय करणार याच्याविषयीची क्लॅरिटी नाही, रोल क्लॅरिटी नाही. त्यामुळे स्टेट काय करतं या पण मधल्या पण बऱ्याच गोष्टी आपल्याकडेच ठेवून घेते. ते आपण बघूया पंचायतच्या वेळेला. पाठ करायचे आहेत 1 ते 12 शेड्यूल, 2 मिनिटांमध्ये 1 ते 12 शेड्यूल सांगायचे. मी सांगितल्याप्रमाणे हा चॅप्टर पाठ झाला तर बरेचसे प्रश्न सुटतात. झाले? कोण सांगेल? नवीन चेहऱ्यांना संधी देऊ आपण थोडस. कोण सांगणार आहे? आज सकाळी मी सॉक्रेटिस शिकवलंय. तो सॉक्रेटिस असं म्हणतो की प्रत्येकाने आपला उद्धार स्वतः करायचा असतो आणि दुसऱ्यांनी फार असं लादून
मतपरिवर्तन विचार परिवर्तन जरी झालं तरी ते फार काही दीर्घकाळ टिकत नाही. त्यासाठी स्वतःने काम करावंच असतं. तर त्यामुळे सुमोटो जितके होतील तेवढं बरं राहील. आणि त्यानंतर प्लेटो पण घेतलं. प्लेटो म्हणतो सक्तीचं ज्ञान हे निरर्थक असतं. बारा शेड्यूल सांगायचे. सोपी गोष्ट आहे. बघा सोप्या स्कीम मध्ये लोक इनरोल करून घ्या म्हणजे दुसऱ्या अवघड याच्यावर या येऊर असतं. असं सांगायचंय की ते समोरच्या व्यक्तींना लक्षात राहिलं पाहिजे. परीक्षेसाठी हे करायचं आहे सांगा. हे पण पाहिजे का? बापरे काहीतरी डायरेक्ट ट्रिकच घेऊन आला. टीयर्स दिल जले.